परिचय करून देतो. परंतु आपण सगळेजण आजच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण समाजामध्ये अशा चांगल्या सकारात्मक विषयांवर भेटून चर्चा केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि काही गोष्टी माहिती पण असतात आपल्याला, त्या पुन्हा पुन्हा एकदा आपले उजळणी झाल्यासारखी झाली तर त्याचा आपल्याला खचितच वैयक्तिक आणि सामाजिक फायदा होऊ शकतो असं आमच्या समितीचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने फडणवीस सरांनी मान्यता दिली आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण त्यांचं मुख्य भाषण आणि या अभंग या आणि गाथा या विषयावर त्यांचं निरूपण ते आणि त्यांचे अनुभव सांगणार आहेत. त्याच्या आधी थोडक्यात त्यांचा परिचय. सर खानदेशातले आहेत, मुक्ताई नगर. त्याचंसुद्धा एक छान स्टोरी आहे, ते एखाद्यावर सांगतील बोलता बोलता. शिक्षण संजीवन विद्यालय पाचगणी येथे झाले आणि IIT दिल्लीमध्ये सर होते. तर हे IIT इंजिनियर आहेत. इथे बरेच IITians आता आपल्या समोर पण आहेत. रोटरी क्लबचे 19 वर्ष सक्रिय ते सभासद होते. आणि खास महत्त्वाचं म्हणजे इंजिनियर असून आणि टेक्नॉलॉजीवर त्यांचं आयुष्य संपूर्ण करिअर त्यांचं टेक्नॉलॉजी या क्षेत्रात गेलं असलं तरीसुद्धा त्यांनी अध्यात्म आणि हा धार्मिक विषय निवडून आता उर्वरित आयुष्य ते व्यतीत करत आहेत आणि समाजोपयोगी खूप मोठं कार्य करत आहेत. तर थोडक्यात म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेच्या इंग्रजी अनुवादाची त्यांनी पुस्तकं प्रकाशित करत आहेत. तर 300 पानाचं एक पुस्तक, अशी 15 पुस्तकं आणि तुकाराम महाराजांच्या प्रत्येक ओवीचं इंग्रजी रूपांतर आणि त्याचं भाषांतर हे ते करत आहेत. आणि असे एकंदरीत 15 खंड त्यांनी प्रकाशित करण्याचा एक मानस घेतलेला आहे, एक संकल्प केला आहे. आता पण किती झाले? 5वा झाला. 5 झालेले आहेत. 1500 अभंग आता इंग्रजी जगाला मिळाले. आणि ते हे खूप अवघड काम आहे आणि ते करतात आहेत. तर त्यासाठी आपण त्यांचा आधी टाळ्या वाजवून कौतुक करूया. कारण हे त्याला खूप स्टॅमिना आणि बैठक लागते. तर त्याबद्दल आपल्या याच्या व्यतिरिक्त आत्तासुद्धा यूट्यूबवर लाईव्ह चाललेला आहे. त्यामुळे इथं पण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला अध्यात्म जगभरामध्ये पसरेल असं त्यांचा सतत प्रयत्न असतो. तर आपल्या परिचयाच्या आणि समाजातल्या लोकांना गाथेमध्ये प्रचार प्रसार व्हावा हे त्यांचं आयुष्याचं उद्दिष्ट आहे. त्यांची पुस्तकं इथं आहेत. तर आपण कार्यक्रम सुरू करायच्या आधी मी हेमंत जवळकर सरांना, जे आपल्या इथे योगाचा क्लास घेतात रोज सकाळी 6:30 वाजता, इथंच होतो योगाचा क्लास. तर त्यांना मी, ते पण IITian आहेत, तर खडगपूरचे आहेत ते. तर त्यांना मी विनंती करतो की सरांचं स्वागत करावं. आणखीन एक गोष्ट, नुकताच त्यांच्या एका पुस्तकाला साहित्य परिषदेचा मोठा पुरस्कार मिळालेला आहे. सोनपंत दांडेकर चालू केलेला संत साहित्यासाठी तो आहे. आणि भारतीय सौर कालगणना त्याची डायरी मॉडेल पण. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं आपलं व्याख्यान म्हणा किंवा निरूपण चालू करावं. ऐकू येते ना सगळ्यांना? सस्पेन्स ठेवायला नको म्हणून त्यांनी जे मुक्ताई नगरचा जो उल्लेख केला तो आधी मी क्लॅरिफाय करून टाकतो. अध्यक्ष महाराज आपले मोहिते साहेबच आहेत आणि सगळे आलेले श्रोते हो, सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद आपण इथे आल्याबद्दल. आणि आपण सुरुवात करू.
तर सुरुवातीला मी त्यांनी जे सांगितलं तेच सांगतो की माझा जन्मच मुक्ताई नगरचा आहे आणि मुक्ताई नगर म्हणजे मुक्ताबाईची समाधी आणि जिथे विजेच्या रोळाबरोबर मुक्ताई परत गेल्या तर त्या मातीतून माझा जन्म झाला ह्याचं मला फार अप्रूप वाटतं आणि कदाचित तेच कारण असेल की मी लहानपणापासून मला अभंगांची ओढ आहे आवड आहे आणि जवळजवळ 75 साली लता मंगेशकरची अभंग तुक्याची LP आली तेव्हापासून मी अभंग खूप ऐकतो म्हणजे गाडी चालवताना मी नेहमी अभंग ऐकतच चालवतो म्हणजे गाडी माझी पेट्रोलवर चालते म्हणण्यापेक्षा अभंगांवर चालते असं पण म्हणता येईल. तर ते कोणं उलगडलं. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता तुकाराम महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज आणि अभंग गाथा असा आपण विषय घेतला आहे. तर सर्वप्रथम मला तुकाराम महाराजांच्या जीवन प्रवासाचा आढावा घ्यायला आवडेल कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल पण कदाचित कोणाला माहिती नसेल म्हणून एक 2-5 मिनिटात फक्त त्यांचं चरित्र वाचन करूया. तर संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये पुण्याजवळ देहू या इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावरील गावात एका अत्यंत पुण्यवान घरात झाला. त्यांच्या 8व्या पिढीतील पूर्वज श्री विश्वंभर बाबा हे विठ्ठलाचे भक्त होते, महान भक्त होते. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या श्री विठ्ठलाची उपासना केली जात होती. नामस्मरण, हरिभक्ती व दरवर्षी पायी पंढरपूरची वारी करणे ही त्या घराण्याची परंपरा होती. तुकाराम महाराजांचे वडील बोधोबा आणि आई कनकाई त्यांचा किराणा मालाचा व्यापार होता तसंच सावकारीचाही व्यवसाय होता. त्यांचा पहिला विवाह रखुमाबाई यांच्याशी झाला. त्या आजाराने वारल्यानंतर त्यांचा दुसरा विवाह जिजाबाई म्हणजेच आवली यांच्याशी झाला. संसार चळवळी चालू असतानाच निवृत्तीने त्यांच्यावर एका मागोमाग एक कठोर आघात केले. थोरली भावजई आणि पहिली पत्नी रखुमाबाई यांचं निधन झालं. त्यांचा पहिला मुलगाही वारला. फार भयानक ट्रॅजेडी झालेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यानंतर त्याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्याच्या किराणा व्यापारात आणि सावकारीच्या व्यवसायात फार मोठं नुकसान झालं. अखेरीस ते दिवाळखोर झाले आणि या सर्व दुःखांनी त्यांचं मन संसारापासून विरक्त झालं आणि ते पूर्णपणे श्री विठ्ठल भक्तीत रमून गेले. सुरुवातीला ते कीर्तनकारांच्या मागे टाळ वाजवणारे टाळकरी म्हणून सहभागी होत असत कारण दुसरं काहीच नव्हतं अवेलेबल. आणि त्यावेळेचा दुष्काळ इतका भयानक होता की मी एका ठिकाणी वर्णन ऐकलंय की जेवायला लोकांना मिळायचं नाही तर ते वाट बघायची की कोणाच्या घरात मृत्यू झाला तर जेवणाचं आमंत्रण मिळेल अशी परिस्थिती होती. त्यात त्यांची ते विठ्ठल भक्तीत रमून गेले. सुरुवातीला टाळकरी म्हणून उभे राहायचे. मग त्यांनी कीर्तन कलेचा अभ्यास केला व स्वतः कीर्तन करून लोकांना मार्गदर्शन करू लागले. इतरांना मदत करण्याची त्यांची वृत्ती विलक्षण होती. संतांच्या शिकवणीचे त्यांनी अत्यंत निष्ठेने पालन केले आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा वेग विलक्षण वाढला. त्यांना श्री बाबाजी चैतन्य या गुरूंचा सिद्धपुरुषाचा अनुग्रह लाभला. त्यानंतर एका रात्री त्यांच्या स्वप्नात संत नामदेव महाराज आणि विठोबा दोघेही प्रगट झाले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना अभंग रचना करण्याची आज्ञा केली. तर त्यापासून त्यांनी अभंग लिहायला सुरुवात केली. 4500हून अधिक अभंगांची निर्मिती करून अभंग साहित्यात एक अद्वितीय महाकाव्य निर्माण केलं. हे महाकाव्य इतकं अफाट आहे की 4500 अभंग म्हणजे आपल्याला कल्पना करणं अशक्य आहे. आणि सगळ्या संतांनी बऱ्याच संतांनी अभंग गाथा लिहिल्या आहेत. त्यातली तुकाराम महाराजांची अभंग गाथा ही सगळ्यात मोठी आहे. कोणी 3500 केलेत, कोणी 3000 केलेत, कोणी 2600 केले. तुकाराम महाराजांची 4538 देहूप्रतीमध्ये आहेत. 4039 गंगूकाका शिरवाळकर यांच्या पोथीत आहेत. पूर्वीची सगळ्यात पहिली जी पोथी होती इंदू प्रकाशची त्याच्यात साधारण 4600 अभंग आहेत.
असे वेगवेगळ्या पोथ्यांमध्ये वेगवेगळे अभंग आहेत. नंतर त्यांच्या अभंगातील अध्यात्म, सहजता आणि अनुभव यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. अनेक लोक त्याच्या मागे येऊ लागले. त्यामुळे त्या काळातील काही धर्ममार्तंडांना मत्सर वाटू लागला. शूद्राने कविता लिहू नये असा आक्षेप घेऊन त्यांना अभंग लेखन थांबवण्याची आज्ञा करण्यात आली. त्यांच्या अभंग गाथेची सर्व हस्तलिखिते दगड बांधून इंद्रायणी नदीत बुडविण्याचा आदेश देण्यात आला. तुकाराम महाराजांनी अत्यंत नम्रपणे तो आदेश मान्य केला. त्यांनी स्वतः आपल्या अभंग गाथेला दगड बांधून इंद्रायणीच्या प्रवाहात अर्पण केले. या प्रसंगाने त्यांचे हृदय विदीर्ण झाले. त्यानंतर ते देहूतीलच एका शिळेवर बसले व 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून तिथेच बसले होते. प्रार्थना करू लागले. अखेरीस श्री विठ्ठलाने त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला. 13 दिवसांनी अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगून वर आली. आश्चर्य म्हणजे इतके दिवस नदीत राहूनही त्या हस्तलिखितांना एकही कागद ओला झाला नव्हता. या 17व्या शतकातील एक महान चमत्कार समजला जातो. आज पण देहू येथे त्यांनी ते जे बसले होते ती शिळा जी आहे ती आता तिथे शिळा मंदिरच केलेलं आहे. तिथे तुकाराम महाराजांच्या बरोबर मागे ती शिळा तुम्हाला बघायला मिळते. आणि अभंग गाथा बुडवण्यात आली ती जागा पण तुम्हाला तिथे बघता येते. तर हा चमत्कार पाहिल्यावरती रामेश्वर भट म्हणजे ज्यांनी त्यांना ते अभंग गाथा बुडवायची आज्ञा केली ते रामेश्वर भट्ट ते स्वतः त्यांचे शिष्य झाले. त्यांनी तुकाराम महाराजांच्या चरणी लोटांगण घालून क्षमा मागितली आणि शिष्य झाले. वारंवार तुकाराम महाराजांचा अनेक वेळा त्यानंतर त्यांना श्री विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि महाराष्ट्रभर कीर्तनं करून त्यांनी समाज प्रबोधन सुरू केलं. समाजातील अनेक अंधश्रद्धा, अन्यायकारक रूढी आणि दांभिकपणा यावर त्यांनी अत्यंत परखड शब्दात प्रहार केला. त्यांच्या सभोवतील 14 शिष्यांचा एक समुदाय नेहमी असायचा. तो तयार झाला. त्याचे ते 14 टाळकरी म्हणतात. तुकाराम महाराजांची चित्रांमध्ये पण आपल्याला दिसतात तुकाराम महाराजांच्या मागे 14 टाळकरी. त्यामध्ये एक मवाळ गंगाजी मवाळ म्हणून होते. तर गंगाजी मवाळांची नात्यातली मुक्तल मवाळ म्हणून आहे. तर तिनं म्हणजे गाणं निर्माण केली आहेत 2 टाळघोळ सुखनामाचा गजर आणि इथुले करी देवा जे याचं म्युझिक डायरेक्टर आहेत केदार पंडित. तर त्याचं सगळी व्हिडिओ निर्मिती ही त्या मुक्तल मवाळनं केली. तर तिला तुकाराम महाराजांचाच आशीर्वाद लाभला असल्यामुळे तिनं त्या व्हिडिओ खूप सुंदर केल्या. आणि मग त्याच ओघाने मी हे सांगू इच्छितो की आता आमचा एक प्रकल्प असा आहे की आम्ही एक शॉर्ट फिल्म तयार करणार आहे तुकाराम महाराजांवर आणि विथ द क्लिअर इंटेन्शन दॅट वी वॉन्ट टू सेंड इट टू अन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. की अशा रीतीने तुकाराम महाराजांची कीर्ती जगभर इकडे तिकडे पसरायची त्याच्यासाठी अभ्यास चालू आहे. त्याची स्क्रिप्ट बनवणं चालू आहे. तर आपण पुढे जाऊया. अशा त्यांच्याभोवती 14 अत्यंत प्रगत शिष्यांचा समूह तयार झाला. भक्ती मार्गाचे ते आदर्श बनले. फाल्गुन मध्य द्वितीया शके 1571 म्हणजे 19 मार्च 1650 रोजी देहू येथे एका वृक्षाखाली कीर्तन करीत असताना त्यांनी सदेह वैकुंठ गमन केले अशी परंपरागत श्रद्धा आहे. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. मोठे उत्सव होतात. पातंजली योगसूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे की अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या योग्याला त्याच्या इच्छेनुसार शरीर अदृश्य करता येते. त्यामुळे जे पातंजली योगसूत्राचं पुस्तक लिहिलेलं आहे ते कोल्हटकर त्यांनी लिहिलं आहे त्या पुस्तकात की हा चमत्कार असा झाला असणार आहे की तुकाराम महाराजांना पण ते इतक्या उच्च दर्जाला पोहोचले होते तर त्या क्षणी जेव्हा कीर्तन चालू होतं तेव्हा ते अदृश्य झाले. इतिहास असं सांगतो की तिथे वावटळ आली तर मोठी वादळ म्हणजे वाळू आणि माती आणि काहीही दिसेना असं झालं. कीर्तन चालू होतं पण लोकांना समोर काय चाललंय दिसेना आणि जेव्हा ती वाळू खालीवर बसली
तेव्हा दिसले की इथे तुकाराम महाराज जागेवर नाही आहेत, पण त्यांचे टाळकरी तिथे होते आणि रामेश्वर भट्ट तिथे होते आणि त्यांनी कवितेत लिहून ठेवले की स्वर्गातून विमान आलं आणि विमानी बैसोनी देह वैकुंठाशी गेला तो कया. ते हे रामेश्वर भट्टांनी साक्ष दिली आहे. लोकांना इतरांना दिसलं नसणार, कारण अदृश्य दृष्टी म्हणजे जी आपण ॲस्ट्रल वर्ल्ड म्हणतो, त्या ॲस्ट्रल वर्ल्डमधल्या गोष्टी प्रगत शिष्यांना दिसू शकतील, पण साधारण माणसाला दिसणार नाही. तर माझं पण म्हणणं, माझा पण अंदाज हाच आहे की ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये अदृश्य स्वरूपात विमान आलं असणार, गरुड वाहन, त्याच्यात तुकाराम महाराज बसून घरी गेले, वैकुंठाला गेले. आणि गाथेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे ते तर त्यांना विठोबा जेव्हा येताना दिसले त्याचं वर्णन आहे. ते गरुडावर आले आणि विठोबा त्यांच्या घरी 2-3 दिवस होते आणि त्यांनी विठोबाला बसायला घरी त्याची मोडकी खाट होती, त्या खाटेवर बसायला सांगितलं. थोड्या तांदळाच्या कण्या होत्या, त्याचं त्यांनी भात शिजवला, तो विठोबाला खाऊ घातला. गाथेमध्ये प्रचंड सुंदर वर्णन आहे, 10-15 अभंग. विठोबाचं त्यांनी घरी स्वागत काय केलं, याला कसं देऊ, काय देऊ, माझ्याकडे तर काहीच नाही आहे वगैरे सगळं. आणि ते म्हणतात आता देव म्हणतो जायची वेळ झाली, आता फार कमी दिवस झाले. लोकांना पण ते विचारतात तुम्हाला यायचं असेल तर चला मी पण जातोय, माझ्याबरोबर या. त्यांनी आपल्या पत्नीला पण विचारलं होतं तू येतेस का, तिनं सांगितलं नाही, मग मुलांची काळजी कोण घेणार, म्हणून मग ती मागे राहिली. तर हे अशा गोष्टी आहेत. काही लोकांचा विश्वास बसत नाही, पण ज्यांचा बसतो त्यांना पतंजली योगसूत्रामधून त्याचं एक्सप्लेनेशन मिळू शकते. तर ही अशी श्रद्धा आहे आणि हा 17व्या शतकातील आणखी एक महान चमत्कार समजला जातो. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या कृपेने धन्य झालं. त्यांच्या अभंग गाथेने गेली जवळजवळ 400 वर्ष असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे आणि मलाही त्याच अभंग गाथेने प्रेरणा दिली. तर माझी मनपूर्वक प्रार्थना आहे की मला ज्या प्रकारे तुकाराम महाराजांच्या अभंगांनी प्रेरित केले त्याचप्रमाणे भविष्यातही असंख्य लोकांना त्यांची अभंगगाथा प्रेरणा देत राहो, अशी मी परमेश्वराकडे विनंती करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवातीला जरा आपल्याला 1-2 चमत्कार त्यांच्या आयुष्यातले ऐकायला आवडेल असं मला वाटतं. कारण मी असे कार्यक्रम केले आहे. आम्ही ते गेल्या वर्षी गेलो होतो, तर आमचे सगळे भाची आणि पुतणे सगळ्यांच्या शहरात गेलो त्यांना सांगायला मेनली की अभंगगाथा इंग्रजीत आली आहे, तुम्ही वाचू शकता. म्हणून आम्ही लायब्ररीमध्ये जागा हायर केल्या किंवा मंदिरात खोल्या हायर केल्या, लोकांना बोलवलं. बेसिकली सगळे इंडियन्सच आले, ज्यांचे आईबाप म्हणजे सुट्ट्यांमध्ये जुलै ऑगस्टमध्ये अमेरिकेत जातात. तर रॅले, डेट्रॉईट, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन आणि ह्या शहरांमध्ये कार्यक्रम केले. आणि एक BMM म्हणजे बृहद महाराष्ट्र मंडळ, ते बृहद महाराष्ट्र मंडळचा एक उत्तर रंग म्हणून इनिशिएटिव्ह असतो, जो 50शी क्रॉस केलेल्या लोकांना अमेरिकेत काही टेक्निकल प्रॉब्लेम्स उद्भवतात, तर त्यांना काय सोल्युशन म्हणून त्यांनी दर 2 आठवड्यांनी शनिवारी ते 2 तास कार्यक्रम ठेवतात. त्यांना मार्गदर्शन त्या टप्प्यात काय करायचं. तर त्या उत्तर रंग कार्यक्रमात त्यांनी मला 2 तास दिले होते. त्यामुळे ते 7 जुलैला मी मग तेव्हा मी ॲक्च्युली कॅनडात होतो, पण कॅनडामधून मी तो BMMचा कार्यक्रम केला. हे सगळे कार्यक्रम यूट्यूबवर लावले आणि प्रत्येक कार्यक्रमात मी साधारण 2-3 अभंगांचे इंग्रजी भाषांतर लोकांना वाचून दाखवलं की हे असं भाषांतर आहे. आणि त्याच्या आयुष्यातले 2 चमत्कार सांगितले, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतात किंवा माहिती असली तरी त्याची पूर्ण वाचलेली माहिती नसते, नुसतीच कानावर ऐकलेली माहिती असते. तर मग मी वाचलेली आणि महिपती बुवा म्हणून एक इतिहासकार होते ज्यांनी सगळ्या संतांची चरित्र लिहून ठेवली. फार प्रचंड वाङ्मय आहे महिपती बुवांचं आणि फार ग्रेट होते आणि त्यांनी चमत्कारांचं खूप रसभरीत वर्णन केलं आहे. त्यामुळे काही टीकाकारांचं म्हणणं आहे की हा जरा जास्तीच लिहितो म्हणून, पण आपल्याला काहीच कळत नाही 300 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती 400 वर्षापूर्वी. तर तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक मोठा चमत्कार म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनाला यायला सुरुवात झाली होती, शिवाजी महाराजांना फार आवडायची यांची कीर्तन. तर ते यायचे कीर्तन ऐकून परत जायचे. कधी कधी ते म्हणजे वेश बदलून यायचे, गुपचूप यायचे, काय करायचे, पण ते झटकायचे, परत जायचे. तिकडे जवळ चाकणच्या किल्ल्याला मोगल कोणतरी सरदार होता आणि त्याला कळलं आणि ही कीर्तनं नेहमी लोहगावला व्हायची, कारण तिकडे त्यांची सासूरवाडी होती. तिकडच्या लोकांना तुकाराम महाराजांचं फार प्रेम होतं. सारखी कीर्तनं लोहगावाला असायची.
तर ते लोहगावात कीर्तन चालू असताना ह्या माणसानं तिकडे सरळ बातमी पोचवली की आजच्या कीर्तनात शिवाजी महाराज येणार आहेत, तर तुम्ही त्यांना पकडा. बहुतेक आपलाच मराठी हिंदू माणूस असणार, पण असे पैशासाठी पूर्वी लोकांनी उद्योग फार केलेले. तर कीर्तन चालू असताना चक्क सगळे दरवाजे जितके दाखवले त्या कीर्तनाला दरवाजे, प्रत्येक दरवाजातून मोगल सैनिक तलवारी घेऊन आतमध्ये शिरले आणि तुकाराम महाराजांनी बघितलं आणि संपूर्ण वेढा पडला आहे. आता इथून शिवाजी महाराजांची सुटका होणं अशक्य. इट वॉज अ क्लिअर रायटिंग ऑन द वॉल, नो अदर ऑप्शन. तुकाराम महाराज एकदम हादरले आणि त्यांनी देवाचा अतिशय कठोर शब्दात आणि निर्भत्सना केली त्याने पांडुरंगांची. आणि तुकाराम महाराजांची प्रगती इतकी झाली होती की त्यांच्या तोंडात शब्दाच्या ऐवजी आपोआप अभंग यायचे. आपण बोलायला सुरुवात करतो तसं त्यांच्या आपोआप तोंडात अभंग यायचे. तर त्यांनी सुरुवात केली की हे काय मी बघतो, न देखावे डोळा असा हा प्रकार इथे दिसतोय आणि आता पुढे काय होणार आहे ह्याची मला कल्पना पण येत नाहीये, करवत नाहीये. पांडुरंगा तुम्ही इथे नाही असं झालंय की काय, म्हणजे ह्या विश्वातलं तुमचं अस्तित्व नाहीसं झालंय की काय, काय बघतोय काय मी. आणि म्हणे मला माझ्या जीवाची काही पर्वा नाही, परंतु इथे मी बघतोय की इथे मोठा अनर्थ होणार आहे. आम्हाला खरं म्हणजे हरिदासांना तुम्ही कीर्तनासाठी अशी जागा द्यायला पाहिजे की तिथे कोणीही कुठलंही विघ्न यायला नको. आणि हे काय चाललंय ते हे इतकी निर्भत्सना केल्यावर तिथे चमत्कार झाला आणि पांडुरंगाने तुकाराम महाराजांना वाचवलं, शिवाजी महाराजांना वाचवलं. प्रत्येक माणूस शिवाजी महाराज दिसायला लागला आणि त्या सैनिकांना कळेना कोणाला पकडायचं. एकूण एक शिवाजी महाराज. ते सगळे गडबड गोंधळामध्ये शिवाजी महाराज सुरक्षितपणे बाहेर निघून गेले. आणि हा चमत्काराचं म्हणजे त्याच्यामुळे आज आपला महाराष्ट्र आणि हिंदुस्थान आणि भारत आपल्याला दिसतोय. तर हे एक ही त्यांची इतिहासातली गोष्ट आहे. दुसरा चमत्कार म्हणजे त्यांच्या कीर्तनामध्ये लोहगावालाच कीर्तन चालू होतं आणि एक माणूस आला कीर्तनाला, त्यांचा एक कीर्तन आवडणारा भक्त म्हणा त्यांचा. तर तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे म्हणून तो यायचंच होतं त्याला, तो आला. पण त्याचा मुलगा प्रचंड आजारी होता. बायको म्हणत होती नका जाऊ, पोराची तुम्हाला काही पडली नाही का वगैरे वगैरे. आणि तो आला कीर्तनाला आणि तिकडे अनफॉर्च्युनेटली मुलाचा जीव गेला. तर मुलाचे प्राण गेल्यावरती त्या बाईनं ते मूल सरळ खांद्यावर घेतलं आणि आली कीर्तनात आणि असं तिथं तुकाराम महाराजांना रागवायला लागली आणि सांगायला लागली काय तुमच्यात असेल शक्ती तर दाखवा या पोराला जिवंत होतो. तुकाराम महाराज सगळं बघत बसले की इथे कीर्तन आणि कीर्तनात विघ्न. त्यांना ते अजिबात आवडायचं नाही. कीर्तनात विघ्न म्हणजे इथे जगात पांडुरंग नाही की काय असे ते रागवायचे देवा. तिथले तिथे त्यांच्या तोंडात एक अभंग आला जो आपण अनेक वेळा ऐकलेला आहे रेडिओवरती, तो मी गाऊनच दाखवतो. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीव चेतना आणवया, निर्जीव चेतना आणवया. मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दावून ये, आता का रोकडे दावून ये. दुर्भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणवितो दास काय थोडे. तुका म्हणे माझे निववावे डोळे, दावुनी सुहाळे सामर्थ्याचे, सामर्थ्याचे, सामर्थ्याचे. हे असं तुकाराम महाराजांनी रागावलं पांडुरंगांना. ते मूल तिथल्या तिथे जिवंत झालं आणि त्या क्षणी तो मुलगा उठून गडबड चालू खेळायला निघून गेला आणि तिथे कीर्तन व्यवस्थित आनंदात सगळ्यांना आनंदी आनंद पसरला आणि कीर्तन पूर्ण झालं. तर हे असे दोन चमत्कार तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले आपण त्याचं निवेदन ऐकलं. आता आपण पुढे जाऊया. आज मी त्यांच्या साहित्य प्रतिभेचं रहस्य समजावून घेऊया असं माझं मत.
कारण काय की आता एक हे आपण तुकाराम महाराजांच्या मनात डोकावणार होता. तुकाराम महाराजांनी असं वेगळं काय केलं की 400 वर्ष झाली तरी पण त्यांचे अभंग लोक प्रेमाने गातात, नाचतात, वाचतात, अभ्यास करतात. तर आपल्या समोर प्रश्न हा नाही आहे की ते महान संत होते का? ते होतेच. महान भक्त होते का? होतेच. कवी होते का? होतेच. पण त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचं रहस्य काय? तर देहूसारख्या एका छोट्याशा गावात 17व्या शतकात एका शेतकऱ्याने अशी कोणती पद्धत वापरली की त्यांचे अभंग 400 वर्षानंतर आजही प्रत्येक पिढीला नवीन वाटतात. इतकं गहन अध्यात्म ते इतक्या सहज कसं सांगतात की जे लहान मूल पण समजू शकतं आणि विद्वानांना त्यात नवीन नवीन अर्थ सापडतात. काही काही अभंग तुम्ही म्हणाल तर फक्त 20 शब्द असतील, एका लाईनीमध्ये 5 शब्द 4 लाईनींचा अभंग, केवळ 20 शब्दामध्ये त्यांनी प्रचंड अर्थ निर्माण केले. तर हा प्रश्न मला अनेक वर्ष सतावत राहिला. सुरुवातीला मी पण इतर भक्तांप्रमाणे अभंग गाथेकडे तिचा संदेश समजावण्यासाठी म्हणून वाचन केलं आणि मग अभंग गाथेचं संपूर्ण इंग्रजी भाषांतर करण्याचं कार्य हाती घेतल्यावर माझ्या मनात एक वेगळा प्रश्न उभा राहिला की तुकाराम महाराज काय सांगतात असं म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराज कसं सांगतात, त्याची शैली काय आहे, काय सांगतात हे तर आपल्याला माहिती आहे, पण ते कुठल्या पद्धतीने सांगतात की त्याच्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह होतंय. हा प्रश्न माझ्या मनासमोर निर्माण झाला की एखादी उपमा वर्षानुवर्ष कशी काय टिकून राहते. एखादी गावातली साधी घटना ती शाश्वत अध्यात्माचं शाश्वत सत्य म्हणून ठरते, कारण ते अशा छोट्या छोट्या घटना सांगतात. त्या घटनेतून तो आध्यात्मिक अर्थ तुम्हाला कळतो आणि मग असा अर्थ कळला की आपल्याला तो लक्षात आहे. इतकं सुंदर त्याचं हे आहे, चित्रनिर्मिती जी आहे ती. म्हणून मला जाणवलं की मी फक्त तुकोबारायांचे विचार समजावून घेत नव्हतो, तर मी त्यांच्या मनाचा पण अभ्यास करायला लागलो होतो. त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी, त्याची शिकवण्याची पद्धत आणि त्याचं विलक्षण संवाद कौशल्य हे माझ्या आता लक्षात यायला लागलं आणि माझ्या प्रवासाला एक नवीन वळण मिळालं. म्हणजे आता पुस्तकं निर्मिती करता करता पॅरल साईड बाय साईड माझा हा अभ्यास चालू आहे की त्यांचं यश म्हणजे त्यांच्या ते लोकांना इफेक्टिव्ह टीचर कसे आहेत त्याच्यावरती पण मी अभ्यास करतोय. तर रोज मला एक एक नवीन अभंग समजून घेताना असं वाटलं होतं की फक्त अभंग वाचत नाही आहे, तर मी तुकाराम महाराजांच्या मनात प्रवेश करतोय. कारण जगाकडे बघण्याची माझी पण दृष्टी थोडी बदलत जाते. बी म्हटलं की आपण शेतकऱ्याचं शेतीचं बी म्हणतो, पण अभंग गाथेत त्यांनी बी वरून इतके आध्यात्मिक हे दिलेले आहेत, अर्थ दिलेले आहेत की विश्वाचं बीज ते हाती आलं, विश्वाचं बीज. बी म्हणजे म्हणजे बीज असं ते डोक्यासमोर यायला लागलं. तसंच ओढा, बी, आई, शेतकरी, व्यापारी ही सगळी दृश्य त्याच्यातून ते अध्यात्म शिकवतात. आणि माझ्या मते अभंग गाथेचा हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे की ती आपल्याला फक्त तुकोबारायांनी काय विचार केला ते शिकवत नाही, आपल्याला विचार कसा करावा ते शिकवते. आपण त्यांच्यासारखा विचार करू लागतो, तिथे त्यांचं गाथेतलं यश आहे. आणि नकळत आपण पण विठ्ठलाच्या प्रेमात दॅट इज अन इफेक्टिव्ह टीचर. अनेक वर्ष मी अभंग गाथेचं इंग्लिश भाषांतर करते, म्हणजे 2016 ते 2026 10 वर्ष. तर मी प्रत्येक अभंगाचा शब्द आता वाचला आहे, अभ्यास केला आहे. गरज पडेल तिथे 3 माझ्याकडे विवरणासहित गाथेची पुस्तकं आहेत. जोग महाराज, नंतर प्रण जोशी महाराज ते प्रोफेसर होते, जोग महाराज आध्यात्मिक अधिकारी पुरुष होते आणि खंदारकर महाराज हे मोठे प्रवचनकार होते. तिघांच्या गाथा माझ्याकडे आहेत. तर मी आता स्वतःला एक प्रश्न विचारत राहिलो की हा एक अभंग आता हा लक्षात कशामुळे राहतो. कधी एखाद्या विलक्षण उपमेमुळे एखादा अभंग आपल्या लक्षात राहतो, कधी एखाद्या मानसशास्त्रीय निरीक्षणामुळे लक्षात राहतो, कधी त्या अभंगात असलेल्या एका छोट्याशा विनोदामुळे आपल्याला लक्षात राहतो. आणि अशा नोंदी वाढत गेल्या आणि त्यातून एक स्वतंत्र संकल्पना आकाराला आली की श्री संत तुकाराम महाराजांचं साहित्यिक प्रतिभा वैभव अशा विषयावरती मी अभ्यास सुरू केला. त्याच्या साहित्यिक प्रतिभा वैभवावर. त्याचं कारण हे की
ते इफेक्टिव्ह टीचर आहेत. आणि व्हाय इज ही सो इफेक्टिव्ह? तर आजचं हे व्याख्यान त्या विषयावर आहे. आणि आपण आता त्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य, त्यांच्या आयुष्यात घडलेले चमत्कार वगैरे बघितले. आता आपण त्यांच्या प्रतिभेचं रहस्य बघूया काय. तर साहित्यिक प्रतिभा म्हणजे नेमकं काय? सुंदर कविता लिहिणं, विद्वत्ता, तत्वज्ञान? तर नाही, माझ्या मते साहित्यिक प्रतिभेची खरी कसोटी वेगळी आहे. अवघड गोष्ट सोपी करून सांगणे की ती आयुष्यभर विसरता येऊ नये अशी जर कोणी सांगितली तर त्याला आपण साहित्यिक प्रतिभा मानतो. त्या काही ते तुकाराम महाराज अशी माहिती देतात की त्यांनी शिकवलेली गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते. तत्वज्ञान ते समजावून सांगत नाही, ते आपल्याला तत्वज्ञान डोळ्याला दिसू लागेल असं करतात. ती जी चित्र रंगवतात अभंगांमध्ये, तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. आपण त्याचे काही अभंग घेणार आहोत, त्याचे एक्झाम्पल्स. आणि कशी, आता उदाहरणार्थ अनुभव देतात, उद्देश नाही. आपल्याला अशी जिवंत चित्र दाखवतात की ती आपल्या डोळ्यासमोर घडत असल्याचा भास होतो. कृष्ण कालियाच्या डोहात उडी मारतो आणि खाली डाईव्ह करून तळाला जातो. आणि तळाला तिथे कालिया आणि कालियाची बायको असते. ती बायको बघते की हा कोण आला इथे, एवढा तरुण, एवढा छोटा आणि इतका गोंडस बाळ, हा इतका पाण्याच्या खाली आला काय, काहीतरी विघ्न आहे की काय, अशी तिला भीती वाटते. असं चित्र रंगवलंय पूर्ण कालिया मर्दन गाथेतलं, वाचायला फार सुंदर. नंतर वणवा, जंगलातला वणवा, त्या वणव्यात जेव्हा सगळे गोप अडकलेले असतात तर कृष्ण त्यांना सांगतो तुम्ही सगळे डोळे मिटा. आणि त्यांनी डोळे मिटत, ते काय डोळे मिटत नाही, ते अर्धवटच डोळे मिटतात आणि बघतात हा काय करतोय. आणि कृष्णानं तोंड उघडून सगळा वणवा आपल्या तोंडात साफ केला, गिळला. आणि अशा रीतीने वणव्यातून लोकांना मुक्त केलं. तर ही चित्र ते असे निर्माण करतात की आपण आयुष्यभर विसरणार नाही गाथा पूर्ण वाचली तर. आता 400 वर्षापूर्वीचा काळ होता बघा. त्यावेळेला ना छापील पुस्तकं, नो बुक्स, नो स्कूल, नो कॉलेजेस, नो मायक्रोफोन, नो दूरदर्शन, नो इंटरनेट. अशा काळात लाखो लोकांच्या मनावर राज्य करणे हे काही साधं काम नव्हतं. त्याच्यामागे तुकाराम महाराजांची संवाद कला होती. त्यांचे श्रोते कोण होते? शेतकरी, व्यापारी, कुंभार, धनगर, आई, लहान मुलं, काही व्यापारी, हे असे लोक, हे त्यांचे शिष्य किंवा त्यांचे प्रेक्षक, त्यांच्या ह्या श्रोते. तर ह्या जगातून त्यांनी अध्यात्म उभं केलं. मग त्यांनी उपमा काय वापरल्या? ओढा, गंगा, चंदन, शेती, भाकरी, आई, बाजार, अशा गोष्टीतून त्यांनी परमेश्वर दाखवला. आणि त्यामुळे त्यांच्या उपमा आजही जिवंत वाटतात, त्या कृत्रिम नाहीत, त्या जीवनातून आल्या आहेत. म्हणूनच 400 वर्षानंतर पण त्या तितक्याच परिणामकारक आहेत. तुकाराम महाराज आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करत नाही, ते श्रोत्याला कधी कमी लेखत नाही. उलट श्रोत्याचा हात धरून ते म्हणतात चल मी तुला दाखवतो. शिकवतो नाही, मी तुला दाखवतो. आणि असं दृश्य दाखवतो. आणि मग नकळत होतं काय की श्रोता स्वतःच सत्यापर्यंत पोहोचतो. आणि ही खरी महान शिक्षकाची खूण आहे की ते तुम्हाला हात धरून सत्यापर्यंत पोहोचवतात. मित्रांनो, आजच्या व्याख्यानात आपण तुकोबारायांच्या साहित्यिक प्रतिभेचे काही विलक्षण पैलू बघणार आहोत. आणि प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचाराल. मला असं वाटतं तुम्ही असं विचाराल की तुकाराम महाराजांनी हीच उपमा का निवडली, असंच का लिहिलं, तर ते आपल्याला त्याच्यावरती मजा येईल करायला. तर आता आपण एक पहिला अभंग बघूया, ठीक आहे? तर इथून पहिला अभंग, त्याच्यात त्याची हे बघ, हा आहे तुमच्याकडे हँडआउट दिलेले. हँडआउटमध्ये आहे अभंग 1995. गंगा ओहोळ झाला तुम्ही तरी हो श्रीपती, माझी बहुहीन याती. दोघे असो एके ठाई, माझा माथा तुझे पायी. माझा दीनपणा पार, नाही बहु तू उदार. तुका म्हणे पांडुरंगा, मी ओहोळ तू गंगा.
हा सोपा अभंग आहे म्हणून मी अर्थ वाचत नाही पण लिहिलेला आहे. गरज वाटली तर वाचूया, पण मला वाटतं हा फार सोपा आहे. त्याच्यावर जे मी त्याच्यातून बोध घेतो तो दाखवतो. या अभंगात तुकोबाराय स्वतःची तुलना एका वेगळ्या ओढाशी करतात आणि परमेश्वराची तुलना गंगेशी. आणि ते म्हणतात की मी नदी आहे असं म्हणत नाही, ते म्हणतात मी ओहोळ तू गंगा. पांडुरंगाला सांगतात. कारण काय? तर कारण हे आहे की ओहोळामध्ये चिखल असू शकतो, तो उन्हाळ्यात आटू शकतो, पण हाच ओहोळ एकदा का गंगेला मिळाला की मग त्याच्यात चिखल पण राहत नाही आणि तो आटत पण नाही, तो गंगेचा भाग बनतो. तर अशा रीतीने त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला गंगा अपवित्र झाली असं कोणी म्हणत नाही. ओढा अपवित्र आहे, घाण आहे म्हणतो, पण ओढ गंगा झाला की मग अपवित्र होतो. ते किती सुंदर उपमा आहे. आणि परमेश्वर आपल्याला स्वीकारतो म्हणून तो लहान होत नाही, तर आपण त्याच्याही एकरूप होतो आणि मग महान होतो. तर केवळ 4 शब्द, मी ओहोळ तू गंगा, एवढ्या याच्यात त्यांनी काय संपूर्ण डोळ्यासमोर चित्र उभं केलं की जो परमेश्वराशी एकरूप झाला त्या माणसाचं किती चेंज, टोटल ट्रान्सफॉर्मेशन. दुसरा अभंग बघूया, हृदयाचं अन्न. आपण जेवतो, आपण वर्षाचे 365 दिवस जेवतो आणि आपल्याला अन्न जठराचं अन्न माहिती आहे. तुकाराम महाराज हृदयाचं अन्न ही कन्सेप्ट आपल्याला समजावतात. पुष्टकांती निवती डोळे, हे शोहळे श्रीरंगी, अंतर्बाही विलेपन, हे भूषण मिरवू. इच्छे ऐसी आवडी पुरे, विश्वंभरे जवळी, तुका म्हणे नारायण, या सेवन नामाचे. सेवन शब्द बघा, सर्वात सुंदर शब्द कुठला आहे याच्यामध्ये? सेवन. तुकाराम महाराज म्हणत नाहीये नाम घ्या, ते म्हणतायत नामाचं सेवन करा. अन्न शरीराला पोचतं, नामाचं सेवन हृदयाला पोचतं. तुम्ही बघाल वारकरी 80-90 वर्ष जगतात, नुसतं नामस्मरणावर जगतात. त्याच्या घरी काय फार पैसे असतात असं नाही, श्रीमंत नाही, फार शिक्षण नाही, पण अंगात काटक, बॉडी चांगली, आजारपण नाही. गंभीर आजारपणातनं खडखडीत बरे होतात, परत कीर्तन प्रवचन वारी करायला सुरुवात करतात. त्याचं हार्ट, हृदय स्ट्रॉंग असतं. नामाचं सेवन करा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जसं जेवतं तर ते हृदयाला जेवण खाऊ घालू ना नामाचं. किती सुंदर पद्धत आहे समजावून सांगण्याची. आता पुढचा केला, कधीही न संपणारा गोड. सुकाळ हा दिवस रजनी, नित्य धडी नवीच, करुणी सेवू नाना परी, राहे उरी गोडी. सरे ऐसा नाही झरा, पंक्ती करा समवेत, तुका म्हणे बरवा पान्हा, कान्हाबाई माऊलीच. तर हा मी ह्याचा अर्थ वाचून दाखवतो. इट इज बेटर. सुकाळ हा दिवस रजनी, नित्य धडी नवीच, याच्या नामस्मरणाचा सुकाळ मला रात्रंदिवस मिळतो असं म्हणतात. आणि त्यामुळे होतं काय, करुण सेवू नाना परी, राहे उरी गोडी. म्हणजे ह्या नामाचं सेवन मी नाना प्रकारांनी करून पाहतो आणि तरीही त्याची गोडी ही शिल्लकच राहते. कितीही सेवन केलं तरी गोडी शिल्लक राहते. आम्ही घरी कुठली मिठाई आणली की ती संपते आणि मग संपली की दुःख होते. पण हे ते म्हणतायत की कितीही सेवन करू ती काही संपत नाही. आणि उच्ची ओळ आहे, सरे ऐसा नाही झरा, पंक्ती करा समवेत. सेवनासाठी पुष्कळांच्या बरोबर पंगत केली तरी हा झरा संपेल असा नाही. मग आता तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे बरवा पान्हा, कान्हाबाई माऊलीचा. तुकाराम महाराज म्हणतात कान्हाबाई माऊलीचा प्रेम पान्हा हा सेवन करण्यास फार चांगला आहे. म्हणजे आता ह्याच्यातून त्यांनी कसा मेसेज दिला आहे की
जगातल्या प्रत्येक गोष्टीचा गोडवा वारंवार उपभोगला की कमी होतो, पण भगवंताच्या नामाची गोष्टच वेगळी आहे. जितके नामात जगाल तितके ते अधिक गोड होत राहील. हा तत्वज्ञानाचा निष्कर्ष नाही, तर हा अनुभवाचा निष्कर्ष आहे. आपण आता ही 3 चित्र बघितली. पहिलं चित्र होतं ओहोळ, ओहोळातून त्यांनी शिकवलं. दुसरं होतं नामरूपी अन्न, कधीही न संपणारा गोडवा. तर ही तुकोबरायांची विलक्षण शैली आहे. ते डोळ्यासमोर चित्र उभं करतात. ते चित्र कळायला आपल्याला विवरणासहित गाथा वाचायला लागते. नुसती गाथा वाचली तर आपल्याला अर्थ कळत नाही, म्हणून विवरणासहित गाथा घ्यावी. तीन मोठमोठ्या लेखकांच्या गाथा आहेत आणि म्हणून त्यांचे अभंग आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. तर आता आपण त्यांच्या प्रतिभेचा दुसरा एक पैलू बघणार आहोत, मानवी मनाचं सूक्ष्म निरीक्षण. बिकॉज हू इज अन इफेक्टिव्ह टीचर? पहिले तर टीचर शुड बी एबल टू क्रिएट द पिक्चर इन फ्रंट ऑफ द आईज, की त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात राहील असं. दुसरं, त्यांना माणसाचं मन कसं चालतं त्याचं ज्ञान पाहिजे. तर मनाची गुंतागुंत जी आहे, त्या मनाला कसं वळवायचं, त्या मनाला कसं हे करायचं, त्यांना मनाचं अंडरस्टँडिंग एखाद्या मॉडर्न सायकोलॉजिस्टला लाजवेल एवढी त्यांचा अभ्यास होता मनाचा. तर आता आपण पुढचे जे अभंग बघतोय ते त्या मनाबद्दल आहेत, की माणूस विचार कसा करतो, माणूस कशामुळे बदलतो, प्रेम कसं काय निर्माण होतं, प्रेम कसं निर्माण करायचं, कधी बोलायचं, कधी शांत राहायचं, देवाची ओढ कशी काय निर्माण होते हे त्यांना कळलं होतं. आणि आजच्या भाषेत सांगायचं तर मानवी मानसशास्त्राचे ते महान अभ्यासक होते. तर आता आपण त्याची काही उदाहरणं बघूया. आशा निर्माण झाली की प्रेम निर्माण होते. हा बघा अभंग. सत्ताबळे येतो मागता विभाग, लावावया लाग निमित्त लागू, तुझे ऐसे मुठे करू उच्चारण, बोले नारायण सापडवू, आशेविण नाही उपजत मोहो, तरीच हा मोहो न पडे बंदी, तुका म्हणे आता व्हावे याच ऐसे, सरीसे सरीसे समागमे. आता मी ह्याचा अर्थ वाचून दाखवतो, कारण सोपा नाही आहे समजायला. तर सत्ता असली की तिच्या बराबर देवाकडे आपल्या विभागाची वाटणी मागता येते. सक्क सिक्रेट सांगतायत तुकाराम महाराज, तुमची जर सत्ता देवावर असेल तर यू कॅन डिमांड. सत्ताबळे येतो मागता विभाग, लावावया लाग निमित्त करू. व पुढच्या ह्याच्यात ते काय म्हणतात की देवाशी संबंध जोडायला काहीतरी निमित्त करायला लागतं. कारण आता समजा मला अमिताभ बच्चनला भेटायचं आहे, तर अमिताभ बच्चनला भेटायला काहीतरी निमित्त काढायला पाहिजे. ओळख कोणाच्या तरी थ्रू काहीतरी करून वशिला लागून एकदा का भेटलं तर मग काहीतरी प्रेम निर्माण करायची शक्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात काहीतरी निमित्त लागतं तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी देवावरती. हे सिक्रेट सांगतं. त्यानंतर ते म्हणताय की ऐसी तुझी ऐसी मुठे करू उच्चारण, बोले नारायण सापडवू. देवा आम्ही तुझेच आहोत असे आम्ही मुखाने उच्चार करू आणि या बोलण्याने नारायणास सापडवू. सोपं सिक्रेट आहे. देवाला सांगायचं अरे राजा मी तुझाच आहे बाबा, मी दुसऱ्या कोणाचं नाही, मी तुझाच आहे. शेवटी देवाला पटेल ना, ते पण खरं बोलतोय हा माणूस, काय सारखं सारखं खोटा बोलू शकत नाही. जर 10 वर्ष तो मागे लागला देवाच्या की देवा मी तुझाच आहे आणि हे करत बसलं की आपोआप माणसाच्या मनावर स्वतःच्या मनावर परिणाम होतो. मग त्याला वाईट गोष्टी करायचं त्याचा इंटरेस्ट कमी होतो, थिंगरपणा करण्यातला इंटरेस्ट कमी होतो. या गोष्टी आपोआप घडतात आणि ह्या बोलण्याने नारायणास सापडो. पुढचं असे विण नाही उपजत मोहो, तरीच हा मोहो न पडे बंदी. कुठलीही आशा असल्याशिवाय काही मोह निर्माण होत नाही. आणि इवन आता इथे किती सुंदर उदाहरण देता येते की स्वतःच्या पत्नीविषयी आशा असल्यामुळेच नवरा इतर धर्मात बघत नाही. घरी बायको आहे हे माहिती असल्यामुळे लोकांना धाक असतो आणि इतर पंथात पडत नाही. तर सिक्रेट काय की आशा जेव्हा असेल तेव्हा मोह उपजत नाही. फार मोठी ही गोष्ट आहे की आशा आहे मग मोह येणार.
हा? कारण तिथे तुमच्याकडे अश्युरन्स आहे. आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे आता व्हावे याच ऐसे सरीसे सरीसे समान. तुकाराम महाराज म्हणतात आता या देवासारखंच व्हावं आणि एकसारखं त्याच्याबरोबरच राहावं, अशी त्यांची धारणा. तर आता ह्याच्यातली गंमत बघा काय आहे. फार मोठं मानसशास्त्रीय सत्य सांगतायत, आशय विना नाही उपजत मोह. आपल्याला एखादी गोष्ट मिळू शकते ही आशाच असेल तर तिच्यावर प्रेम निर्माण होईल, पण आशा नसेल तर प्रेम निर्माण होणार नाही. तर हे सत्य त्यांनी सांगितलंय. आणि ते म्हणून काय करतात ह्या अभंगात, प्रथम ते तुमची आशा जागवतात की तुम्ही मनात आशा ठेवा, भगवंत भेटू शकतो, तो आपलाच आहे असा विश्वास निर्माण झाला की मग तुमच्या मनात ओढ निर्माण होईल. ओढ निर्माण झाली की मग प्रेम फुलेल, आणि प्रेम फुललं की मग भक्ती सुरू होईल. आणि ती म्हणजे सुरुवात सगळ्या ह्याची आशेमध्ये. लोक बहुतेक म्हणतात की ते देव वगैरे फार दूर असतो, परमेश्वर आपल्याला काय त्याच्यात इंटरेस्ट नाही, कारण इट इज काइंड ऑफ इम्पॉसिबल, म्हणून लोक आशाच सोडून देतात. अशा ती तुकाराम महाराज लोकांना आशा देतात की अरे बाबा इम्पॉसिबल नाही आहे, तू नुसतं देवाला म्हण अरे मी तुझाच आहे, मी तुझाच आहे. एक दिवशी देव तुमच्या समोर उभा राहील. तू म्हणतोयस ना तू माझा आहे, तो दाखवा तू कसा माझा आहे. सो दिस इज द वे ही इज रिअली कन्व्हिन्सिंग यू. कमी बोला. आता पुढचा एक अभंग आपण घेऊया. इथे अगदी व्यवस्थित शहाणपण शिकवलं आहे की आपण बऱ्याच वेळेला अति शहाणपणा करायला जातो. सभेमध्ये जेव्हा विद्वान आणि पंडित लोकांचं डिबेट चालू असतं तेव्हा आपल्याला वाटतं आपण पण चमकायला पाहिजे, मग आपलं नॉलेज आपण बाहेर पाहतो आणि मग समोरचा त्याचं नॉलेज पाहतो. तो म्हणतो देव नाहीच, आपण म्हणतो देव आहेच. मग त्याच्यावरती डिबेट चालू होतं. आपल्याला आपलं पांडित्य दाखवावं असं वाटतं. त्याच्यासाठी हा करिता होय होय चित्तची नाही, घटापटा काही करू नये, मग हालतची नाही जवळून करावा तो शीण शिणवितो, साहतची नाही काही पाकुळले उगल्या उगले ढळत आहे. तुका म्हणे तरी बोलावे झाकून, शब्द मार्ग करा, झाकून इथे खुणे खुण उरतेची. आता ह्याचा अर्थ समजून घेऊया. व्हेरी ब्युटिफुल. घटापटादी शब्दांच्या खटपटीत जे वाद होतात त्यात हो ना हो म्हणावे, पण त्यात आपलं मन मात्र घालत बसू नये. तिथे चर्चा चालू आहे की ते हा विश्व म्हणजे घट आहे किंवा विश्व म्हणजे पट आहे आणि असं आहे तसं आहे. लोकांची खूप त्याच्यावरती डिबेट चालतात. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यात आपलं नुसतं होयला होय म्हणायचं, पण आपलं मन त्याच्यात घालू नका, कारण असं केल्याने ईश्वर आपल्या जवळून घालतच नाही. तुम्ही ह्या सगळ्या डिबेटमध्ये नाही गुंतलात तर तुमचं जे ईश्वराचं सान्निध्य आहे ते डिस्टर्ब होणार नाही. इफ यू आर गेटिंग एंगेज इन डिबेट्स यू विल लूज द प्रॉक्सिमिटी, द नियरनेस ऑफ गॉड. दॅट इज हाऊ इट इज वर्किंग. की त्या ईश्वराचं तुम्ही असं केलं, नुसतं होयला होय केलं आणि दुसरं काही करायचं नाही, मग ईश्वर आपल्याजवळून घालत नाही. आणि ह्याच्या खेरीज जे जे करावे ते केवळ श्रमच होतं. कारण तुम्ही समोरच्याला पटवायला कितीही प्रयत्न केला तरी तो काही पटत नाही. तो घरी जाताना तुम्हाला शेवटी सांगतोच की तू काय मला काही पटणार नाही, या जगात देव नाहीच. आणि मग तुम्हाला शेवटी श्रमच तुमच्या वाट्याला येतात. पुढच्या ओळीत ते म्हणतात की थोडंसं जरी मन विचलित झालं तरी देवाला ते सहन होत नाही. वाय वी शुड नॉट एंगेज इन डिबेट्स. की तुम्ही साधना करून, शांतता करून, मेडिटेशन करून तुम्ही जर चांगल्या लेवलला पोचलात, आध्यात्मिक लेवलला, तुमची व्हायब्रेशन जास्त प्युअर झाले, तुमचा आवाज जास्त क्लीन झाला आहे, अशा परिस्थितीत तुम्ही डिबेट्समध्ये अडकलात की यू आर कमिंग डाऊन ऑन युअर स्पिरिच्युअल लेवल. आणि ती लेवल खाली गेल्यामुळे तुमचं ईश्वराचं सान्निध्य दूर होतं. ते त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे की तुमचं मन थोडं जरी विचलित झालं तर ते देवाला सहन होत नाही. आणि फक्त पण ते मन जर शांत आणि स्थिर असलं तर देव तिथे राहतो. म्हणजे तुमच्या मनात देव आनंदाने निवास करतो. देवाचं हेडक्वार्टर हे तुमचं मन आणि तुमचं हृदय आहे.
सगळे योगी सांगतात, परम शिवानंद सांगतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो सिंहासनावर बसलेला आहे, कुठेही जायची गरज नाही. तुमच्या हृदयावर बसून तो राज्य करतोय, तुमच्यावर पण करतोय, जगावर पण राज्य करतोय. तर तो जो बसला आहे तो तिथे शांत राहतो. जर तुम्ही शांत राहिलात, तर तुम्ही अस्थिर झालात, तर तो पण चळतो. आणि शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज म्हणतायत, साहची नाही पाकुळले, उगल्या उगले ढळत आहे. ती तिसरी ओळ झाली. तुका म्हणे तरी बोलावे झाकून, इथे खुणे खून पुरतेची. तुकाराम महाराज म्हणतात की म्हणून जे बोलायचं आहे ना ते आडपडद्याने बोला. झाकून बोला म्हणजे आडपडद्याने बोला, डायरेक्ट बोलू नका. ज्याला कळायचं असेल त्याला कळेल. सिक्रेट काय ओपनली सांगायची गरज नाही. जो हुशार असेल, त्याची लेव्हल असेल कळण्याची, त्याला कळेल. आणि ज्याची लेव्हलच नाही त्याला कळणार नाही. वाय यू वॉन्ट टू वेस्ट युअर एनर्जी. त्यांनी अनेक अभंगात म्हटलंय की मूर्खाच्या नादी लागू नका. तुम्हाला जेव्हा दिसते की हा मूर्ख आहे, याला बदलण्यात अर्थ नाही, याच्याशी बोलण्यात अर्थ नाही, निघून जा तिथून दूर. डोंट एंगेज इन टू डिबेट्स. तर ही अशी ते झाकून, हा शब्द अतिशय गोड आहे. तुका म्हणे तरी बोलावे झाकून, येथे खुणे खूण पुरतेची. तर जे बोलायचे ते आडपडद्याने बोला. अशा बोलण्यामुळे खुणेला खूण पटते. तर ह्या अभंगावरचं ते काय करतायत की जास्त बोललं, जास्त वाद घातला तर समोरच्याला पटेल असं आपल्याला वाटतं. परंतु शहाण्या माणसाला फक्त एक खूण पुरेशी असते. ज्याला समजून घ्यायचंच नाही आहे, तो काहीही केल्या समजून घेणार नाही. म्हणून त्या बंधात पडायचं नाही. हा अतिशय आधुनिक विचार आणि आजकालच्या जगात आपल्याला प्रत्येकाला हा लागू होणारा विचार त्यांनी तो तेव्हा 17व्या शतकात सांगून ठेवलेला आहे. देवाची ओढ आणि म्हणजेच आध्यात्मिक प्रगती. संतांचा उपदेश आमचे मस्तकी, नाही मृत्यू लोकी राहणेसा. म्हणून बहु तळमळी चित्त, येऊन व धावत पांडुरंगे. उपजली चिंता, लागला उशीर, होत नाही धीर निढळ वाटे. तुका म्हणे पोटी, निघालेसे भय, करू काय आता ऐसे झाले. मृत्यू लोकात राहू नये असा संतांचा उपदेश आमच्या मस्तकावर सतत आहे. असं आहे. यासाठीच आमचं चित्त फार तळमळत आहे. पांडुरंग लवकर धावून ये. तुला यायला उशीर झाला, फार उशीर झाला म्हणून माझ्या मनात चिंता निर्माण झाली आहे. माझ्या जीवाला धीर पुरत नाही. तुझी माझी भेट अजिबात अजून नशिबातच नाही की काय असं वाटायला लागलंय. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या ओळीत म्हणतात की याविषयी आता माझ्या पोटात भय निर्माण झालं आहे. आता करू तरी काय असं मला वाटायला लागलं. ह्याच्यातून आपल्याला काय बोध घेता येईल? आपल्या पूर्ण विचारांना त्यांनी उलटं करून टाकलं. आपल्याला वाटते की अस्वस्थ मन म्हणजे कमकुवतपण. आपल्याला वाटतं घाबरलेलं मन म्हणजे कमकुवतपण. पण नेहमी तसं नाही. देवाच्या भेटीसाठी जर मन तळमळत असेल तर ती कमजोरी नाही, तर ती तुमची आध्यात्मिक प्रगतीची खूण आहे. आणि ज्याचं मन परमेश्वरा वाचून स्वस्थ बसत नाही, तो माणूस योग्य दिशेने चालला आहे, ही त्याची साधनेची खूण आहे, प्रगतीची खूण आहे. हा असा आपल्याला याच्यातून बोध येतो. त्याच्या पुढचा अभंग, तुम्हासाठी आम्हा आपुला विसर, करिता अभेर कैसे दिसे. विचाराची आता ठाईचे हे देवा, आम्हा न ये हेवा वाढवता. आलो ठाकून या सुखाची वस्ती, दे माझ्या युक्ती खुंटलिया. तुका म्हणे झाला सकल वृत्तांत, केला म्हणे पात म्हणवणे. तुमची प्राप्ती व्हावी म्हणून आम्हाला आमचा विसर पडतो. तर आता जर तुम्ही आमचा अवेर केला तर ते कसं दिसेल देवा? देवाला प्रश्नच विचारताय की तुमची प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही एवढा विचार करतोय, आणि तुम्ही जर नाही दिसलात तर आम्हाला कसं वाटेल त्याचा विचार करा ना. एवढंच नाही, ते जगाला कसं दिसेल त्याचाही विचार करा की हा भक्त एवढा देवाच्या मागे लागलाय, हात धुवून लागलाय, पण तो देव केवढा निर्दय त्या भक्ताकडे बघायलाच तयार नाही. असं तुकाराम महाराज वारंवार विठोबाला
आठवण करून देतात की बघ बाबा तुझी कीर्ती तिन्ही लोकात पसरली, तू म्हणजे सगळ्यांनी पसरवली, मी पण तुझी कीर्ती पसरवतो, मी सगळ्यांना सांगतो की हा फार दयाळू आहे. आणि आता तू जर माझ्यावर दया करून तुझं तुझं जे विरुद्ध आहे ते सत्य करून नाही दाखवलंस तर तुझी अपकीर्ती होईल, त्याचा तू विचार. अनेक अभंगात हीच कल्पना आहे. तर ते म्हणतात की ह्याचा तुम्ही अगोदर विचार करा. आणि असं म्हणतात की आम्हाला काय आणखी हाव वाढवता येत नाही, आमची जेवढी हाव आहे तेवढी पुष्कळ झाली. तुमच्याजवळ सुखाची वस्ती लाभावी म्हणून मी सर्वस्व टाकून तुमच्याकडे आलो आहे, सगळं सोडून मी देवा तुमच्याकडे आलोय. आणि आता तुमच्या पुढे माझ्या सगळ्या युक्त्या फुटलेल्या आहेत, मला समोर कुठलाही उपाय दिसत नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात की हा सर्व वृत्तांत मी आपल्या पायाजवळ बसून सांगितलाय आणि तुम्हाला नमस्कार केलाय, असं देवाला निवेदन करतात. तर ह्या अभंगातली मजा बघा की ते नुसते शरण जात नाही. आता मानसशास्त्रीय शरणागताची मानसशास्त्र ते प्रयत्न करतात, विचार करतात, सर्व मार्ग वापरून बघतात. त्याच्यात त्यांनी लिहिलंय मी सगळे मार्ग वापरले, आता माझ्या शक्ती खुंटल्या, युक्ती खुंटल्या. जोपर्यंत माणसाला वाटतं की मी करू शकतो तोपर्यंत खरी शरणागती येत नाही. आणि मग एक क्षण असा येतो की जेव्हा तो म्हणतो की देवा आता मी सगळं तुझ्यावर सोपवतो, आणि तिथे खरी शरणागती सुरू होते आणि स्वतःवरचा आधार संपतो आणि मग भगवंतावरचा विश्वास सुरू. सो दिस इज द सायकॉलॉजी. तर तो हा एकहार्ट टोले म्हणून आहे, द पॉवर ऑफ नाव म्हणून पुस्तक त्यानं लिहिलेलं आहे, खूप लोकांनी वाचलं आहे. तो एक म्हणजे आत्मसाक्षात्कारी माणूस असं त्याचं हे आहे, नाव गाजलेलं आहे. त्या माणसाची मी जी वाचलीस त्या पुस्तकातली स्टोरी की तो इतका फ्रस्ट्रेशनमध्ये आणि डिप्रेशनमध्ये होता, अनेक वर्ष तो अतिशय डिप्रेस्ड माणूस होता. आणि एका रात्रीमध्ये तो असा म्हणजे त्यांना जीव का देऊ नये ह्याचाच विचार चालला, दे वॉज ऑन द वर्ज ऑफ सुइसाईड. आणि एक दिवशी पहाटे त्याला जाग आली आणि त्याला चक्क सगळं जग विश्व सुंदर दिसायला लागलं आणि त्याला आत्मसाक्षात्कार झाला. त्या दिवसापासून तो स्वतःला उपदेश करायला त्याने सुरुवात केली आणि अनेक पुस्तकं लिहिली. त्याची भाषणं जेव्हा होतात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इकडे तिकडे, तर $50-$50, $200-$200ची तिकीटं काढून लोक त्याचं भाषणं ऐकायला जातात. पॉवर ऑफ नावाला तुकाराम महाराजांचं असंच झालं. देवाने त्यांना इतक्या कठीण लेव्हलला नेऊन ठेवलं, त्यांनी इतके भयानक अनुभव त्यांच्या आयुष्यात घेतले की स्वतःचं मूल किंवा स्वतःची पत्नी, अन्न नाही, आय कॅनॉट फीड माय वाईफ, किती माणूस हतबल झाला असेल की तिला जेवण देता येईल समोर, त्यांच्या डोळ्यासमोर तिचा अंत झाला. तर हे अशा दुःखातून त्यांना नेल्यावरती पांडुरंगाने त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांना दर्शन दिलं. तर जेव्हा सगळ्या उपायांचा शेवट होतो तेव्हा तुम्हाला खरं विश्वास सुरू होतो परमेश्वरावर की आता तूच वाचवणार बाबा, आता माझ्याकडे काही राहिलं नाही, तूच वाचव. आणि मग तेव्हा देव नक्कीच वाचवतो. तर ह्या 4 गोष्टी आपण पाहिल्या. याच्यामध्ये काय बघितलं? आशा, देवाची ओढ, शरणागती, ही सगळी मानवी मनाशी संबंध आहेत, मनाचे गोष्टी आहेत. 400 वर्षामध्ये जग बदललं पण मानवी मन काही बदललं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग आज पण आपल्याला इतकेच जिवंत वाटतात. आता त्याच्या प्रतिभेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू पाहूया. सामान्य माणसाचे जीवन अध्यात्माकडे कसं वळवतात, तुम्हाला ते तुमच्या नकळत वळवतात. गाथा ज्यांच्या घरी असेल आणि पूर्ण विवरण असेल, गाथा वाचत असतील, त्यांना हे लक्षात आलं असेल की गाथा वाचेपर्यंत, पूर्ण वाचून होईपर्यंत आपण इतके वळलेलो असतो की आपल्याला वाटते की आता परत पहिल्यापासून सगळी अभंग गाथा वाचावी. मी 3 वेळा वाचली आणि आता माझं 4थ्यांदा चालू आहे. जेव्हा भाषांतर करतो एक अभंगाचं, तर प्रत्येक वेळेला नवीन नवीन अनुभव येतो. जसं काही लोक म्हणतात ज्ञानेश्वरी इतक्या वेळा वाचाल तेवढ्या वेळा तुम्हाला नवीन अनुभूती मिळते. गाथेचं तेच आहे, कारण ते संतांना स्फुरलेलं वाङ्मय आहे आणि ते पांडुरंगांच्या मुखातलंच वाङ्मय आहे. कारण तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी म्हटलंय की आपुल्यामुळे नाही मी बोलत, हा माझ्या तोंडातून शब्द बाहेर काढतो, तो मी काय बोलतोय कधी कधी मला पण
कळत नाही, तो मला त्याने धरलंय आणि तो माझ्याकडनं सगळं बोलून घेतोय, ते असे होतं. तर रूपांतर घडवण्याची अद्भुत शक्ती. तर दोन म्हणजे आता असं आहे की एक सन्मुख होण्याचा अनुभव, रहस्य. सन्मुख हा शब्द माझ्या मते गोल्डन लेटर्समध्ये लिहून ठेवावा. संपूर्ण गाथेच्या टायटलवर जरी तुम्ही लिहिलं सन्मुख तरी इट विल बी वर्थ इट. कारण काय मी सांगतो, मी जेव्हा हे केलं ते महाराष्ट्र टाइम्सवाला एक वार्ताहर माझ्यावेळी मुलाखत घ्यायला त्याने फोन केला. जेव्हा आम्हाला पंढरपूर मंदिरात आम्ही प्रकाशन केलं 4थ्या खंडाचं, तर साक्षात विठोबासमोर मंदिराचं प्रकाशन झालं 4थ्या खंडाचं. आणि पराग करंदीकरांनी मग एका वार्ताहर सांगितलं माझी मुलाखत घ्यायला, महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी छापली. तर त्याने मला शेवटी एक प्रश्न विचारला की तुम्ही एवढे 4,500 अभंगांचा अभ्यास केला आहे, तर तुम्ही असं सांगू शकाल का की एखादा असा महत्त्वाचा अभंग तुम्हाला काही सांगता येईल? आणि कर्मधर्म संयम म्हणा की त्याच्या आधी माझं पूर्ण भाषांतर करून आणि हा एक अभंग सारखा माझ्या डोक्यात येत होता, आपोआप तो बाहेर जात नव्हता, तो सारखा डोक्यात येत. तर मी तिथे त्या वार्ताहराला सांगितलं की अरे बाबा, सगळ्या गाथेमध्ये लक्षात ठेवण्याचा अभंग तो हा आहे, तर तो आपण बघूया. पुण्य फळले बहुता दिवस आहे. सुंदर गाणं आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे, बहुत दुःखाचे साकडे, कोंडाटले पुढे, परब्रह्म सावळे, परब्रह्म सावळे, परब्रह्म सावळे, परब्रह्म सावळे. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, हेळे मस्तक हे पाया, वरी त्यांच्या ठेवितो, वरी त्यांच्या ठेवितो. तुका म्हणे धन्य झालो, सुखे संतांची धालो, लोटांगणी आलो, वैष्णव भार देखो दी, आजी पिटले माझे कोडे. ज्ञानदेव तुकाराम, तुम्ही ऐकला असेल हा अभंग. ह्या अभंगामध्ये आता आपण आधी त्याचा अर्थ वाचूया. काय म्हणतात? माझे बहुत दिवसांचे पुण्य आज सफल झाले, कारण मी समोर होऊन संत चरणांच्या ठिकाणी प्राप्त झालो. संत चरण मला प्राप्त झाले, पुण्य सफल झालं. आज माझं कोडं सुटलं, खूप दिवसांचं कोडं, कारण माझं भवदुःखाचं संकट संपलं. म्हणजे हा त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरचा अभंग दिसतोय. आणि सावळं परब्रह्म माझ्या डोळ्यात भरलं, ते चहूकडे दिसायला लागलं. परब्रह्म सावळे, आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे भवदुःखाचे साकडे, कोंदाटले पुढे, परब्रह्म सावळे. संतांनी मला आलिंगन दिले व त्यांच्या पायावर मस्तक ठेवले, त्यामुळे माझं शरीर दिव्यरूप झालं. काय जादू झाली की मी ऑर्डिनरी माणूस आणि संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं, म्हणजे संतांचं आचरण केलं. चरणावर मस्तक ठेवण्याचा अर्थ असा की संत सांगतात त्याचं आचरण केलं. ते जर म्हणले नाम घ्या तर नाम घेतलं, परोपकार करा परोपकार केला. त्यांनी जे जे सांगितले ते ऐकलं, तर संतांचं ऐकलं आणि माझं शरीर दिव्यरूप झालं. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या सुखाने मी तृप्त झालो, धन्य झालो. आणि म्हणून आता हा वैष्णवांचा समुदाय पुढे बघितल्यावर मी त्या समुदायाला चक्क लोटांगण घातलं. तर ही अशी गंमत या अभंगाची. ह्याच्यातनं आपल्याला काय बोध मिळतो? माझं बहुत दिवसाचं पुण्य सफळ झालं, कारण मी समोर होऊन संत चरणांच्या ठिकाणी प्राप्त झालो. म्हणजे या अभंगात ते म्हणतात, झालो सन्मुख तो कैसा. मी जर सन्मुख झालो नसतो तर काहीच मिळालं नसतं.
तुम्ही सन्मुख व्हा. ते लोकांना सांगतायत तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही फक्त सन्मुख व्हा, संतांना सन्मुख व्हा, ईश्वराला सन्मुख व्हा, बाकीचं सगळं आपोआप होईल. द होल सिक्रेट ऑफ गाथा 4500 अभंगांच्या गाथेचं सिक्रेट हे आहे, सन्मुख व्हा, संतांच्या सन्मुख व्हा. कारण ह्याला मी अशी उपमा देऊ इच्छितो की तुम्ही सूर्याच्याकडे बघितलं, सन्मुख झाला तर सूर्यप्रकाश संपूर्ण तुमच्या तोंडावर पडतो. आणि तुम्ही जर म्हणलात की नाही मी सूर्य बघणारच नाही, तुम्ही अंधारात राहायला जर प्रिफर केलं तर तुम्हाला प्रकाश कधीच मिळणार नाही. ऑल दॅट इज रिक्वायर्ड इज यू हॅव टू टर्न युअर फेस. आणि तुकाराम महाराज तुम्हाला सन्मुख करून देतात. तुम्ही गाथा वाचली की तुम्ही संतांना सन्मुख होणार, पांडुरंगांना सन्मुख होणार, ह्याची फुल गॅरंटी. हा अभंग म्हणून ह्याच्यातला जो सिक्रेट आहे ते हेच आहे की मी सन्मुख झालो आणि लगेच संतचरण पावलो. किती साधं आहे, किती गहन आहे. भगवंत बदलला नाही, संसार बदलला नाही, बदललं काय तर फक्त दिशा बदलली. सूर्याकडे तोंड केलं की प्रकाश आपोआप मिळतो. संत तुम्हाला प्रकाश देतात म्हणजे, पण प्रकाश देण्यापेक्षा तुमचं तोंड प्रकाशाकडे वळवतात. प्रकाश अवेलेबल आहे. ऑल यू हॅव टू डू इज टर्न युअर फेस टुवर्ड द लाईट. आता हा शेवटचा अभंग, भगवंताला राहायला आवडणारं घर. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालून या काळ अवघा बाहेरी, त्यासीचा अंतरी वास दिला, आपुलेसे जिही नाही उरो दिले, चोजविता भले ऐसी स्थळे, तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदन. श्री हरी पूर्णत्वाने मूर्तिमंत होऊन नेहमी संतांच्या संगतीने राहत असतो. संत संगयाचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. देव कुठे राहतो तर तो संतांच्या संगतीने नेहमी राहतो. आणि या संतांनी काम क्रोधादी ग्रहांचा काळ बाहेर घालवून आपल्या अंतःकरणात देवाला राहण्यासाठी स्थान दिलेलं असतं, म्हणून तो तिकडे राहतो. त्यांनी स्वतःचे असे काही उरू दिलं नाही, म्हणून अशा संतांचा शोध करीत जाणं चांगलं असतं. इथे उपदेश करतायत ते की आपुलेसे जिही नाही उरो दिले, चोजविता भले दिसी स्थळे. शोधायचं असेल तर, शोधायला जायचं असेल तर जा, असा संत शोधा की ज्याने त्याच्या हृदयात परमेश्वराचं स्थान निर्माण केलंय. आणि शेवटच्या वेळेस म्हणतोय तुकाराम महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी चंदनाचं झाड आहे ते स्थळ चंदनमय होऊन गेले असल्यामुळे त्याचा सुवास काही झाकला जात नाही. असे संत तुम्हाला लगेच दिसतात, कळतात आणि अनुभव येतो. आणि मग तिथे तुम्ही गेल्यावर चंदनाच्या परिमळामुळे आसपासचं सगळं चंदन होऊन जातं, तुमचंही चंदन होईल. तुम्ही फक्त संतांच्या जवळ जा, संतांना सन्मुख जा, असा ते तुम्हाला उपदेश करतायत. आणि संत म्हणजे इतके पॉवरफुल असतात की ते उपमा देत आहेत. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनाचे. जिथे संत आहे तिथे त्यांचं परिमळ झाकला जातच नाही. तुम्ही तशा एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये गेलात की सगळी माणसं प्रेमळ असतात, सगळी प्रेमाने बोलतात, तुमची सगळी सेवा करतात, त्यांना इगो नसतो. यू हॅव व्हिजिटेड सच प्लेसेस वेअर देर आर रिअली पीपल हू आर वर्थ. हे असं तुकाराम महाराजांनी अभंग गाथेमध्ये साहित्य निर्मिती केली की ज्याच्यामुळे एकंदरीत जगाला त्यांनी वेळ लावला. आणि ही गंमत अशी आहे की महाराष्ट्रात आम्हाला 400 वर्षापासून भारत देश आपला, आपण म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि सांस्कृतिकदृष्ट्या जगातला नंबर 1. आणि भारतामध्ये नंबर 1 महाराष्ट्र. इवन फायनान्शियल यू कॅन लुक ॲट इट. पैसे सगळं IT क्षेत्र, इंडस्ट्री. वाय फक्त भारताची एवढी का वरती मशाल आमचं झेंडावर? माझ्या मते हे सगळं हे याच्यासाठी ज्ञानोबा माऊली तुकाराम ही जी आमची संस्कृती आहे, आमच्या रक्तात ज्ञानोबा तुकाराम लिहिलेले आहेत. आमच्या कळत नकळत कुठलाही अभंग, कुठलाही उद्धृत केल्याशिवाय मराठी भाषेत कोणी निबंध लिहित नाहीत, कोणी कथा लिहित नाहीत, कादंबऱ्या लिहित नाहीत, कोणी भाषणं पण करत नाही. सगळ्यांच्या याच्यामध्ये तुका म्हणे आल्याशिवाय होतच नाही, कुठलाही लेख पूर्ण होत नाही.
तर हे तुकाराम महाराज इतके आमच्यात भिनले ते जगाला का मिळू नये म्हणून माझ्या डोक्यात सारखा तो पिढा असायचा 2000 सालापासून की आपल्याला गाथेचे काही अभंग तरी इंग्रजी भाषांतर करायला पाहिजे. शेवटी योगायोग असा झाला की पूर्ण गाथा भाषांतर केली आणि आता त्याची पुस्तकं निर्माण होत आहेत. मला आता इथे अशा तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल खूप छान धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असलं बोलायचं असलं तर आपल्याला वेळ असला तर अध्यक्ष महाशय आपल्याला चर्चा करायची असेल तर करता येईल. काय एक दोन प्रश्न असतील तर नाही, माझी विनंती आहे की इंग्लिशमधलं एखादं ऐकवणार का तुमचं ट्रान्सलेशन एखादं? इंग्लिशमधलं भाषाचं ऐकवतो आणि छान छान अभंग तर आपण बघितलेच आहेत. मी काय करतो, तुकाराम महाराजांच्या शिकवणीचे 2 पैलू आहेत. चांगल्या माणसाला छान उपदेश करतात आणि वाईट माणसाला कठोर शब्दामध्ये समजावून सांगतात आणि त्याची निर्बत्सना पण करतात आणि अतिशय कठोर शब्दात त्याला असे शब्द वापरतात की असं कटू कामं करणारी माणसं घाबरतील. त्यांना जर असे अभंग त्यांच्या वाचनात किंवा कोणी त्यांना सुनावले ना तर तो माणूस वाईट कामं करायचं सोडून देईल. So what I will do is I will read the translations of such terrible अभंग. आपण गोड अभंग मराठीतून बघितले, इंग्रजीमधनं आपण तर टेरिबल अभंग बघूया. तर अशी गंमत झाली आहे की पहिला खंड जो आहे तर 49, 50, 51 आणि इव्हन 52 हे 4ही अभंग सिक्वेन्समध्ये असे आले आहेत की अगदी माठाळ माणसासाठी तुकाराम महाराजांनी ते अभंग लिहिलेले आहेत. तर ते बघा तुम्ही, मी वाचतो त्याचा अर्थ. प्रत्येकाला मी जो कोण पहिला खंड घेतो त्याला मी तेच सांगतो की तू बघ जरा पहिलं 49, 50, 51, 52 तर कंटिन्युएशन मध्ये आलेले आहेत ते सगळे असे अभंग. 49 एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेणो. काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख हरिहरासी नाही बोटभरी वाती कोण त्यांची गती होईल नेणो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेणो. म्हणजे म्हणताय I don't know what will be the fate of those who don't observe fast on Ekadashi or on Mondays. What shall I do? My heart goes out in sympathy for them because they have become blind as a result of their excessive attachment to the external world. There are people who don't worship Lord Hari or Lord Shiva even with as little as lighting a lamp with a small wick. दिवा पण लावत नाहीत देवापाशी, बोटभर वाती हरिहराशी नाही बोटभर वाती. So there are people who don't worship Lord Hari or Lord Shiva even with as little as lighting a lamp with a small wick. I don't know what will be their fate after death. Tuka says, what will be the fate of those who don't have love for God? I don't know. This is how he is describing. आपण बघतो आम्ही हल्ली मॉडर्न जनरेशन म्हणून आम्ही एकादशा करत नाही, उपवास करत नाही, पण इस्कॉनचे सगळे लोक उपवास करतात. जर्मन, अमेरिकन, इटालियन, जॅपनीज मी बघितले, जितके इस्कॉनवाले बघितले त्याला विचारलं अरे तू एकादशी करतो का? हो. आणि महिन्यातल्या 2 एकादशा उपवास करतात. मला लाज वाटते. आता माझं वय राहिलं नाही उपवास सुरू करायचं. मला मग म्हणतात, डॉक्टर म्हणतात 70 नंतर उपवास चालू करायचे नाही, सगळे उपवास बंद करायचे. पण मी एकादशी केली नाही. मला वाईट वाटते की का नाही केली, करायला हरकत नव्हतं एकादशी. सो दिस इज द वे ही इज होल्डिंग बॅड पीपल. अजून पुढचं आव्हान सुद्धा तुमचं सहज म्हणजे स्फूर्त तुम्हाला त्याच्यावरनं तो भाव सगळा तुमच्या इंग्लिशमधून व्यक्त होतोय. छान आहे ना, वाटलं ना? थँक्यू. आता पुढचा अभंग 50. आहा कटा त्याचे करीती पितर. समजा एखाद्या वाईट माणसानं अभंग ऐकला तर बघा. हा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. कळेचिना गर्भ नवेचिका वांज माता त्याची लाज लावा पापी. परपिडे परद्वारी सावधान सादरची मन अभाग्याचे. न मिळता निंदा चाहडी उपवास संग्रहाचे दोष सकळही
पर उपकार पुण्य त्या वावडे, विषाचे ते किडे दुग्धी मरे. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या. भयानक निर्वचना केलेली आहे. इंग्लिशमध्ये अर्थ असा आहे की ही डिस्क्राइबिंग अ पर्सन हू इज सो सिनफुल दॅट ही ब्रिंग्स शेम टू हिज मदर. He is so much laden with vices that even his ancestors in the astral world are grieved and are crying out, "Oh God, why such an immoral person has taken birth in our clan?" Looking at the mother of this sinner who has brought disgrace to his clan, people are saying, "Why didn't she suffer an abortion before his birth? Or why did she remain a barren woman?" This unfortunate man is ever eager to trouble others and to have sex with other people's women. He suffers as if he is fasting. If he doesn't get a chance to defend someone or to indulge in backbiting on any day, he suffers as if he is fasting. उपवास घडतोय असं त्याला वाटतं. म्हणजे न मिळता निंदा चाहडी उपवास संग्रहाचे दोष सकळही. He just can't tolerate the idea of obliging someone, helping someone or doing some virtuous work. He is like the germs which will thrive in poison and die in milk. Tuka says he is an idol of defilement. Virtues like mercy, pardon or peace will never even touch him. असे 4 अभंग आहेत. 2 पुस्तकच झाले की अशी निर्वचना करतात. ज्यांच्याकडे तुकाराम गाथा नाहीये त्यांनी कुठल्या लेखकांची किंवा विवरण केलेल्यांची वाचावी. खंडारकर महाराजांचे 2 खंड आहेत. 2 खंडामध्ये आहे, ती घेऊ शकता. तर जोग महाराजांची 1 खंड, विष्णुबुवा जोग महाराजांची 1 खंड आहे. तिच्यात त्यांनी नुसतं अभंगाला अर्थ दिला आहे. विवरण कमी आहे. जास्ती विवरण खंडारकर महाराजांचं आहे. तर तुम्ही ठरवा. आणि प्र. जोशींचं आउट ऑफ प्रिंट आहे. ते खरं सगळ्यात छान पुस्तक ते. त्याचे असे जाड 3 खंड आहेत. आणि त्यांनी विवरण म्हणजे काय केलं, एकेका अभंगाच्या पुढे 10 वेगवेगळ्या संतांचे अभंग, श्लोक, गीतेतले श्लोक, भागवतातले श्लोक, अशी सगळीकडची कोटेशन देऊन तो मुद्दा ठसवून म्हणजे मोठं प्रवचन. आणि म्हणून त्यांचं पुस्तक आहे 1200 3600 पानं त्यांनी लिहिलेली. जोग नाही, प्र. जोशी, प्रल्हाद नरहर जोशी प्रोफेसर होते ते. पण ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे. मी माझ्याकडची कॉपी माझी आता जीर्ण झालेली आहे. मी एकाची झेरॉक्स केली आहे, दुसऱ्या 2 यांच्या झेरॉक्स करणार आहे. तुम्हाला कोणाला हव्या असलं तर मी त्या झेरॉक्सवाल्याला तुमच्यासाठी प्रिंट करायला सांगेन. तर ती आहे. आणि ती अजून एक आहे, ती देवडीकर बुवांची पण आहे. वारकरी पंथातले लोक मला वाटते देवडीकरांची विवरणासहित गाथा वाचतात. ती माझ्याकडे नाही आहे, तिचं माझा वाचण्याचा अनुभव नाही आहे. पण ह्याची कुठली घेतली तरी मुख्य काय होतं की नाहीतर अभंग हे कोणं वाटतं आपल्याला. ही गाथा आहे बघा. त्यातले ही देवीची गाथा आहे. फक्त 130 रुपयाला मिळते. मी घरी आणून ठेवल्या. घरी कोणी आलं की मी त्याला म्हणतो ही घे तुला माझ्यातर्फे भेट. तर ही वाचली 20% अभंग कळतील, पण 80% अभंग कळणार नाही. ती भाषा जुळली, अर्थ नाही आहे ह्याच्यात अर्थ नाही. देवीची ही स्वस्तात नाही, पारायणाची पोथी आहे. आणि बहुतेक वारकरी पण काय करतात, पारायणाची पोथी घेतात आणि ती म्हणून त्यांना शेकडो अभंग पाठ असतात. पण बऱ्याच वारकऱ्यांना पण अभंगांचे अर्थ माहिती नसतात. तर सोलापूरला एक ग्रस्त आहेत, त्यांना तर ते इतकं वाईट वाटलं की त्यांनी सरळ पेपरमध्ये आर्टिकल्स लिहायला सुरुवात केली आणि असे 50-100 अभंगांचे अर्थ लिहिल्यावर त्याचं पुस्तक छापलं. डॉक्टर आहेत ते ग्रस्त. ॲक्च्युली तुम्ही जे 10-9 अभंग तर ते पॅलेटेबल आहे, म्हणजे समजू शकतं आणि ऐकून आपलं तो स्टॅमिनाकडे सगळं नवीन विषय असल्यामुळे. तर परंतु तुकाराम गाथा वाचण्याची खरी पद्धत काय? तुकाराम गाथा वाचायची म्हणजे विवरणासहित वाचायची हीच पद्धत. बाकी त्याला काही किती पानामध्ये किती संपवलं पाहिजे असं काही असं काही नाही आहे. त्याला कुठलेही नियम नाही आहेत. मला गाथा पूर्ण वाचायला जवळजवळ 2 वर्ष लागली पहिलं रिडिंग. पण त्या
त्यावेळेला मी MIT कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो, तर माझ्याकडे वेळ पण होता. माझ्याकडे 2 दिवसात जास्तीत जास्त 2 किंवा 3 लेक्चर्स असायची. 2 तास तयारी करायला, ते 4 तास मोकळे असायचे. तर मी तिथे गाथा घेऊन जायचो आणि मग तिथून निघताना मग मी बऱ्याच वेळेला टेकडीवर चढायचो आणि तिथे दगडावर बसून सूर्यासमोर बसून तिथे गाथा वाचायचो आणि मग टेकडी उतरून चालत घरी यायचो. तसं करत करत म्हणजे दररोज वाचून पण मला 2 वर्ष लागली. कारण एकाला तुम्ही किती वाचणार, 5 पानं 10 पानं, ती 3600 पानं प्र. न. जोशींची वाचायला 2 वर्ष लागली. पण त्यानंतर मात्र मग परत वाचायची वाटली. हे गाथेचं असं आहे की तुम्हाला घेऊन चलते, पोट धरून तुकाराम महाराज तुम्हाला घेऊन चलतात. म्हणून तुम्ही कुठली ना कुठली तरी गाथा मराठीतली घेतलीच पाहिजे, मराठी माणसानं घ्यायला पाहिजे. आता अगदी सहज म्हणून आठवलं, माझ्या एका मित्रानं दिनेश देशपांडे, त्याने फेसबुकवरती आज एक कॉमेंट टाकले या कार्यक्रमाच्या तिथे. तो म्हणे, आचार्य अत्रेंनी म्हटलंय, ज्याच्या घरी नाही गाथा त्याच्या माथी मारा लाथा. अरे आपण लोकांना सांगत नाही, सांगायला पाहिजे. खरं म्हणजे ते देवाच्या मोठ्या अक्षरात लिहायला पाहिजे. पण आम्ही घेत नाही गाथा. ज्ञानेश्वरी सगळ्यांच्या घरात असते, दासबोध असतो, गीता असते, पण गाथा ऑप्शनलला टाकतात. का? काही गरज नाही गाथा ऑप्शनलला टाकायची. गाथेची एक गंमत सांगतो. तुकाराम महाराज काय त्यांची प्रतिभा. एक अभंग आहे की फक्त देवाची नावं गुंफून पूर्ण अभंग आहे आणि 45 नावं देवाची कमीत कमी आहेत. आणि मी काय लोकांना सांगतो की अरे तुम्ही देवा, संत म्हणतात नामस्मरण करा. नुसतं नामस्मरण करणं म्हणजे कंटाळवाणं पण होऊ शकतं. काय नुसतं श्रीराम जयराम जय जय राम बरोबरला 4 तास म्हटलं काही होत नाही, इकडचं तिकडे हलत नाही, रडकुंडीला येतो, जाऊ ते सोडून देतो. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदात नाचत गात, जोर जोरानं वसाड्या आवाजात गा, जसा आवाज असेल तशा आवाजात गा, पण एन्जॉय करत नामस्मरण करा. भगवंताचं नाव घेणं होतं आणि भगवंताला तुम्ही कुठल्याही नावानं हाक मारला तरी शेवटी त्यालाच ती हाक पोचणार आहे. 45 नावं गुंफून अभंग रचला आहे. काय लहान प्रतिभा आहे. आणि तो अभंग मी वेळ असेल तर तो गाऊ का? हे तुम्ही ऐकलेला आहे अनेक वेळेला तो रेडिओवरती. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना विनाशा पद्मनाभा नारायणा सकळ देवादिदेवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा पद्मनाभा नारायणा कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा पद्मनाभा नारायणा. आणि मग शेवटची सिग्नेचर लाईन तुकाराम महाराजांची. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा विचरणी हेची करीतसे नगणी भवबंधनी सोडवावे पद्मनाभा नारायणा. मी लोकांना म्हणतो तुम्ही पाठ करा हा अभंग आणि गा ना. 45 वेळा नामस्मरण झालं देवाचं. सुंदर आहे गाणं. आणि कुठलंच नामस्मरण काहीही दुःख नाही, आनंद नाचत नाचत गात एकटे असाल तेव्हा गाणं म्हणा. प्रकारे वर्गीकरण झाले. तुम्ही आता इतके वेगवेगळे प्रकार सांगितले. काही ठिकाणी योजनांची गीता, काही ठिकाणी म्हणजे मान्य आहे की सन्मुख त्याचं सार आहे मला मान्य आहे, परंतु वर्गीकरण असं झालंय. झालंय
आणि तो उद्योग केलाय तो मराठे आणि फ्रेझर यांनी. पण आपला पंडित मराठे आणि फ्रेझर का बरोबर 1847 साली त्यावेळेला ब्रिटिश लोकांनी त्यांना 23,000 रुपयाला काहीतरी ग्रँट दिली. एक ब्रिटिश माणूस आणि एक आपला मराठी माणूस की गाथेचं संपूर्ण गाथेचं इंग्रजीत भाषांतर करा. त्यांनी केलं, पण त्यांनी सगळी भाषांतर नाही केलं. त्यांनी 3,721 अभंग केले, 3 खंडात प्रकाशित केले. 2-2, 3-3 वर्षांनी त्यांचे 3 खंड आले. त्या जोडगोळीनं काम छान केलं आहे. पण त्या अर्थात काय झालेलं आहे, त्यांनी तुम्ही जे म्हणताय ते केलं. त्यांनी सगळे अभंग रिक्लासिफाय करून वेगळ्या सिक्वेन्समध्ये छापले. पण त्यामुळे झालं काय की ही गाथा कुठल्याही कॉलेजमध्ये अभ्यासली गेली नाही, कुठल्याही लायब्ररीत पोचली नाही, त्याच्यावरती कोणी PhD केली नाही. ही तुकाराम गाथा म्हणून आता मी तुम्हाला सांगू शकतो की ही तुकाराम गाथा आहे, ही इंग्रजीतली तुकाराम गाथा आहे. प्रत्येक अभंगाचा अभंग दिला आहे देवनागरीत, त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलिटरेशन आहे, त्याचा उच्चार कसा करायचा ते दिलेलं आहे, त्याच्यानंतर अर्थ आहे. हे 15 खंड म्हणजे ही इंग्लिशमधली अभंग गाथा आहे. मराठी फ्रेझरनी सगळे सिक्वेन्सेस बदलले, 1000 अभंग गाळले. का तर म्हणे रेप्युटेशन आहे म्हणून. माझ्या मते त्यांना कुठलाही अधिकार नव्हता. रेप्युटेशन तर देवाचं नाव तर रेप्युटेशनवरतीच तर चालतं ना. तर त्यांनी रेप्युटेशन आहे म्हणून अभंग गाळले. 3,721 केलं. मग 23,000 पैकी त्यांनी 11,000 रुपये परत द्यावे. पण तुमचे जे म्हणतात ते तो ऑब्जेक्टिव्ह माझ्याकडे ते 3ही खंड आहेत, तुम्हाला मी ईमेलनं पाठवू शकेन. त्याच्यात क्लासिफिकेशन आहे. दुःखाचे अभंग त्यांनी वेगळे केले, आनंदाचे अभंग वेगळे केले, ईश्वरानुभूतीचे अभंग वेगळे केले. पण झालं काय की ही गाथा असं कोणी म्हणत नाही. परत त्याच्यात त्यांनी गाथा छापलीच नाही. तुम्ही देवनागरीत गाथा छापली असते तरी लोक म्हटले असते की हा अभंग हे त्याचं भाषांतर. त्यांनी नुसती इंग्रजीमध्ये भाषांतर छापून टाकले आणि आकडे त्यांनी स्वतः निर्माण केलेले आकडे टाकले. ती गाथा म्हणजे कॉलेजमध्ये जायला हवी होती, मुलांनी अभ्यास करायला हवा होता. मी आता एक मिशन लायब्ररी केली आहे. मी कॉलेजेसना पहिला खंड भेट देतोय की तुम्हाला कळावं इंग्लिशमध्ये गाथा आली आहे म्हणून तुम्ही तुमच्या लायब्ररीत ठेवा. मुलांना सांगा की गाथा तुम्ही अभ्यास करू शकता, गाथेवर PhD करू शकता. कारण झालं काय होतं 2022 साली मला एक फोन आला लातूरून आणि ती बाई म्हणली की मला सर गाथेचं तुमचं 750 अभंग फेसबुकवर आहेत, मला पुस्तक पाहिजे. पुस्तक आहे का? मी म्हटलं पुस्तक नाही, माझे काही विचार नाही आहे पुस्तकं काढायचा. मी फेसबुकवर खुश होतो. ती म्हणली मला PhD करायची अभंग गाथेवर आणि माझा गाईड म्हणतो तू जगात कुठलाही विषय घे पण तुला गाथेवर PhD नाही करता येणार, कोणी तुला गाथेवर करून देणार नाही PhD. तर मी वैतागलो, म्हणलं हा असं काय बोलतोय? तर ते म्हणजे नाही त्यांचं बरोबर आहे. ते म्हणतात की इंग्लिशमध्ये गाथेवर काही रेफरन्सेसच नाही आहेत, तर थिसिस काय लिहिणार आणि तुला PhD कोण देणार? तर म्हणे तुमचं जर सर पुस्तक असताना 750 अभंगाचं तर मी गाईडला दाखवलं असतं की बघा हे पुस्तक आहे, मला त्या गाथा PhDला. त्या दिवशी माझे डोळे खाडकन उघडले. नुसतं फेसबुकवर थांबून चालणार नाही, ही गाथा छापली गेली पाहिजे. आणि मग मी पब्लिशरच्या शोधात निघालो. मुखगंगावाले म्हणजे तुम्ही फार चांगलं काम करताय, आम्ही तुमचे 15चे 15 खंड पब्लिश करू आणि ती पब्लिश. रामकृष्ण हरी, खूप खूप धन्यवाद. आज म्हणजे मी पण आता जरा मला असं काव्य म्हणावं असं वाटतं. अगदी पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. तसं मॉडेल कॉलनीमध्ये आमचं पुण्य फळायला आलं. मी शेवटी मी बऱ्याच दिवसापासून सरांना ओळखतो. हेमंत सरांनी ओळख करून दिली होती. आमची बरेच चर्चा झाली आणि मला हा विषय खूप आवडला. आणि खास करून एक टेक्नॉलॉजीमध्ये आयुष्य काढलेला मनुष्य तुकाराम गाथासारखा विषय घेऊन आता उर्वरित आयुष्य मार्गक्रमण करत आहे, ही बाबच माझ्यासाठी खूप कौतुकास्पद होती. आणि त्याचं आउटकम आपण बघतोच आहे. आपला सर्वांचाच नैसर्गिक ओढा हा अध्यात्माकडेच आणि देवाकडेच असतो. फक्त आपण काही लोक अर्ध्या वाटेवर आहेत, काही लोक भरकटलेले आहेत आणि काही लोक योग्य वाटेवर आहेत. एवढाच फक्त जो फरक आहे. तर प्रत्येकाने आपापली वाट लवकर धरावी आणि असे कार्यक्रम आपण करू शकतो. तुमची काय हरकत नसेल तर हा विषय खूप मोठा आहे. आज फक्त एक तोंड ओळख झाल्यासारखी झाली. आणि सर तुम्ही खूप छान 9 अभंग निवडले, त्यामुळे एक झलक आम्हाला कळली.
तुकाराम महाराजांच्या प्रतिभेची आणि त्या अभंगांच्या ताकदीची आणि खास करून ज्या उपमा त्यांनी दिलेल्या आहेत. आणि मी असं ऐकलं होतं की संतांनी लिहिलेला कुठलाही शब्द तुम्ही इकडे तिकडे करू नाही शकत. म्हणजे आपल्याला वाटतं ना काय हा शब्द इथे असता तर बरं झालं असतं, तसं तुम्ही नाही करू शकत. असा अनुभव आपल्याला पण प्रत्यक्षात येतो आणि प्रत्येकाने ही गाथा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आणि भाग म्हणून करावी. आणि लाथा बसायच्या आधी तुकाराम गाथा घरी आणावी ज्यांच्याकडे नसेल असेल तर, आणि असलेल्यांनी वाचावी असं अपेक्षा करून मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपली काय हरकत नसेल तर आपण सरांना पुन्हा एकदा कधी बोलूया आणि अजून एक वेगळा डायमेन्शन, वेगळा पैलू त्याच्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण अजून काही वेगळे अभंग घेऊन आपण हो, आणि ते छान झालं. म्हणजे सगळ्यांकडे हँडआउट होतं त्यामुळे ते सोपं झालं की म्हणजे आम्ही पण त्याचा भाग बनलो. मला तर काय सजेस्ट करायला आवडेल, तुम्ही प्रत्येकाने गाथा घ्या, हो. एक एक अभंग तुम्ही घरी करून हो. आणा आणि आपण सगळे मिळून अभंगांवरती चर्चा करू. व्हॉट ब्युटी यू फाउंड यू कॅन शेअर विथ अदर्स. नाही, फारच छान. एकच शेवटचं सांगतो म्हणजे नामस्मरणाचं. मेधा खाजगीवाले म्हणून एक आहेत, त्या फार चांगल्या लेखिका आहेत आणि त्यांचा आत्मा आणि मृत्यू नंतरचा प्रवास हा विषय आपण तुमची हरकत नसेल तर आपण त्यांना पण बोलूया एकदा. त्यांच्या पुस्तकाच्या उद्घाटनाच्या वेळेस मला हे ऐकायला मिळालं आणि ते मला खूप भावलं. आणि नामस्मरणाचं महत्त्व माहिती होतं, परंतु त्याचं खरं टेक्निकल रिझन मला कळलं तर ते हे होतं, आपल्या प्रत्येकाच्या सर्वसाधारण ज्यांचं स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रगती झालेली नाहीये अशा लोकांच्या डोक्यामध्ये दिवसभरामध्ये 70,000 विचारांचं काहूर मारलेलं असतं. आपले सारखे प्रत्येक क्षणाला आपल्या डोक्यात विचार असतात आणि जे आध्यात्मिक प्रगतीच्या पथावर असतात अशा लोकांच्या मेंदूमध्ये 17,000 विषय असतात. म्हणजे विचार करा, आपलं डोकं आणि मन आणि मेंदू किती सतत काम करत असतो आणि त्यामुळे आपली एनर्जी लॉस होते. आणि म्हणून ते 17,000, 70,000, 50,000 कोणाच्या क्षमतेप्रमाणे ते एकावर आणण्यासाठी एक नाम घ्यायचं. हे मला आवडलं आणि मला पटलं आणि ते नामस्मरणाचा त्याचा उपयोग करावा. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचा पण खूप मनपूर्वक धन्यवाद. आपण असेच शनिवारी संध्याकाळी भेटायचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. पाठक मॅडम आल्या ज्या पंढरपूर वारी माझ्या मते त्यांच्या हातामध्ये 30 वेळा काहीतरी वारी झालेली आहे. म्हणून आल्या एकदम या कार्यक्रमासाठी. मॅडम सांगा ना, तुम्ही किती वेळा वारी केली पंढरपूर वारी? 93 पासून दरवर्षी वारी करतात, एकदा पण चुकवलेली नाही. करोना काळात वारीच झाली नाही. थँक्यू. सगळ्यांना खूप धन्यवाद. वारीचं पुस्तक पण आहे. मी पंढरपूर वारीवर पण पुस्तक लिहिलं, इंग्लिशमध्ये लिहिलं. जगाला कळावं की वारी काय आहे, वारी कशासाठी, तिची संकल्पना. कारण माझ्या लक्षात आलं, मी वारी केली पंढरपूरची 2015 साली. माझ्या लक्षात आलं की काहीही लिटरेचर अवेलेबल नव्हतं तयारी करायला. आणि इट इज द बिगेस्ट रिलिजियस पिल्ग्रिमेज इन द होल वर्ल्ड. लोकांना तेवढंच माहिती आहे की जगातली सगळ्यात मोठी धार्मिक यात्रा म्हणजे पंढरपूर वारी, पण त्याच्यावर एकही पुस्तक नव्हतं. मी मुद्दाम सगळा रिसर्च करून वारीचा इतिहास, वारीची रचना, वारीतलं डिसिप्लिन, वारीचे अनुभव, माझे फोटो आणि FAQ केले. 35 FAQ. ज्याला वारी करायची त्याला ते 35 प्रश्नोत्तर ऐकले की त्याला वारीची संपूर्ण मार्गदर्शन केलं. तर ते वाचून अनेक जण चालेल ना वारीचं करूया. वारीचं कसं एक पॉवर पॉईंट लागतं त्याला, HD प्रोजेक्टर. माझे फोटो आहेत त्याचे. शंका होती ज्ञानेश्वर महाराजांची जी दिंडी म्हणजे वारकरीचे तुकाराम थोडंसं रूट त्यांचा वेगळा आहे. हो. तर त्याला काही ऐतिहासिक कारण आहे. मी तुकाराम महाराजांनी स्वतः वारी केली होती, ज्ञानेश्वर महाराजांनी केली होती, तर त्यांच्या पुढच्या लोकांनी ते ठरवलं. ते असं होतं की ज्ञानेश्वर महाराजांची मला वाटते आजोबांपासून वारीची पद्धत होती. आणि एक तर इतिहास असा आहे की फलटणला, कारण हा तो माझा मित्र आहे, आमच्या
शाळेत होता निंबाळकर, तर त्याने मला ही गोष्ट सांगितली. त्याच्या राजवाड्यामध्ये एक अभिप्राय लिहिलेला आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी लिहिलेला अभिप्राय. त्यावेळेस काय झालं तर ते वाडीला जात असताना त्यांनी मुलांना सगळ्यांना चौथा भावंडांना पायाला फार इजा झाली, तर त्यांना काहीतरी उपचाराची गरज होती. तर त्यांना कोणतरी सांगितलं की फलटणचा राजा फार उदार आहे, तुम्ही त्याच्याकडे जा, तो सगळे वैद्य उपचार वगैरे करून दे. तर ते गेले तिथे, त्या राजानं त्यांना ठेवून घेतलं, आश्रय दिला, खूप त्यांचं स्वागत केलं, उपचार झाले सगळे, म्हणून खडखडी बरी झाल्यावर ते वारीला पुणे निघून गेले होते. आणि मग जाताना त्यांच्या राजाच्या पुस्तकात त्यांनी मग अभिप्राय आशीर्वाद लिहून ठेवलाय की येथीचा राजा असे फार थोर वगैरे असं काव्यात्मक ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यांनी लिहिलेले आजोबांनी तर तो अभिप्राय तिथे आहे. आणि ती वारी सुरुवातीला माऊलींच्या ह्याच्यातच तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरपर्यंत जायची, एकच पालखी होती. तर साधारण 1830 साली का काहीतरी तिकडे एक तर काय देहूमध्ये थोडंसं वाद झाले, निर्माण झाले, मोरे कुटुंबांमध्ये वाद झाले, कोर्टात केस गेली, ब्रिटिशांनी काही निकाल दिले वगैरे, सेटलमेंट झाली. पण त्यानंतर मग त्यांची मनस्थिती अशी झाली की आपली वारी आपण करूया आणि माऊलींची वारी वेगळी करूया. तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ते चांगलंच झालं, कारण ही वारी इकडचा भाग कव्हर करते, तुकाराम महाराजांची वारी दक्षिणेकडचा भाग कव्हर करते. तर त्याच्यामुळे दोन ठिकाणून सगळा तो प्रवाह, गंगा आहे तशी यमुना पण आहे. तर आता तर मला परवा काल माणिक महाराजांबरोबर होतो मी. माणिक महाराज म्हणजे तुकाराम महाराजांचे 10व्या पिढीचे डायरेक्ट वंश आहे आणि ते देहूमध्ये अध्यक्ष होते, संस्थांचे विश्वस्त आहे. तेव्हा काल पादुका आपल्या गावात आल्या होत्या आणि आज त्यावर देहूला परत गेल्या परतीच्या. तर मी त्याच्यावर जाऊन भेटलो होतो. हेमंत जोगळेकर पण माझ्याबरोबर आले होते. त्यांना लोक तर म्हणतात की ते तुकाराम महाराजांच्या वंशातले सगळ्यात सिनियर मोस्ट आहेत माणिक महाराज मुळे. तर तो म्हणतात की हे प्रति तुकारामच आहेत, ते इतके प्रेमळ आहेत. शिवाय त्याच्या घरी गाय आहे, ते दररोज गाईचं दूध वगैरे खातात अतिशय, आणि ते स्वतः चालत जातात. 65च्या आसपास आहे, पण ते कधी गाडीत बसत नाहीत, बाकीचे लोक बसतील. पण माणिक महाराज आणि पुरुषोत्तम महाराज हे दोन महाराज असे डायरेक्ट 10व्या पिढीचे वंश आहेत, पण ते एकदाही गाडीत बसत नाहीत. त्यांची अशी 50, ह्या वर्षी ही सेलिब्रेटेड 50th वारी, 50 वर्ष. तर ते मग ती वारीची बायफर्केट झाली, पण नंतर तरी पण ते शेवटी वाखरीला एकत्र येतात आणि वाखरीला सगळे मिळून एकत्र पंढरपूरमध्ये शिरतात आणि तिकडून नामदेव महाराज स्वागताला येतात. ट्रॅडिशन अशी आहे की त्यांना शहरामध्ये आत न्यायला नामदेव महाराज वेशी कसे येतात आणि मग ते वाजत गाजत शहर. धन्यवाद.